Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to all of you. सगळ्यांना गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. God is wonderful. देव फार अद्भुत आहे. देव चांगला आहे. येस. Brother Paul Dinakaran's meetings went on well. ब्रदर पॉल दिनकरन यांच्या सभा चांगल्या रीतीनं पार पडतायत. Yesterday it was little tough for them, काल जरा त्यांना अवघड गेलं, but पण finally the court approved and they could have their meetings. सरतेशेवटी कोर्टाने त्यांना परवानगी दिली आणि ते सभा घेऊ शकले. Though it was late, जरी जरा उशिरा सभा सुरू झाली काल, yet तरीही God gave victory. देवाने त्यांना परवानगी दिली. Amen. आमेन. And so this morning he sent a small video clip to me. आज सकाळी ब्रदर पॉल दिनकरनने मला एक छोटी व्हिडिओ क्लिप पाठवली What an encouraging words he gave us. आणि फार प्रोत्साहन देणारे शब्द आमच्याशी बोलले. And he prayed प्रार्थना केली and he said, I pray that God gives you a big stadium आणि म्हणाले की मी प्रार्थना करतो पास्टर पीटर की तुम्हाला देवाने एक मोठं स्टेडियम द्यावं. As I inaugurated your church, I will come to inaugurate that stadium. आणि जसं मी तुमच्या चर्चचं उद्घाटन केलं होतं तसं मी त्या स्टेडियमचं उद्घाटन करायला तुमच्याकडे परत यावं. आमेन. Amen. Glory. ग्लोरी. जोसेफ ग्लोरी. The lamp that must not go out. जो दिवा विसता कामा नये. The lamp that must not go out. जो दिवा विसता कामा नये. व्हेरी स्वीटली नाउडेज बिशप ही जी शीर्षकं असतात ना ती अशी टाईप करून मला घेऊन येतात मराठीमध्ये. हाऊ स्वीट ऑफ यू. थँक्यू. हालेलुया. Because we have to be prepared, isn't it? कारण तयारी पाहिजे ना. No, तयारीने यायला पाहिजे. I mean, y'all can get ready with your clothes, but I have to get ready. तुम्ही कपड्यांची तयारी करू शकता. मला Extra. मेसेजची तयारी करायची असते ना. तुम्ही कपड्यांची तयारी करून येत असाल की सुबह हे पेन्ना इस्त्री मार रेडी रख हमको मैसेज रेडी करना रहता है. The lamp that must not go out. जो दिवा विसता कामा नये. 1 Samuel 3:3. 1 शमूएल 3:3. The lamp of God had not yet gone out. देवाचा दिवा अजून विझलेला नव्हता. 1 Samuel chapter 3 verse 3. चला सगळ्यांनी आता बायबल उघडा. काढा पहिला शमूएल 3रा अध्याय 3रं वचन. एक शमूएल 3:3. आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता. See? And that single sentence, आणि हे एकच वाक्य it captures a fragile moment in Israel's history. या एका वाक्यातून इस्रायलच्या इतिहासातला एक नाजूक क्षण आपल्याला कळतो. In those times, त्या काळी the nation was drifting देश भकत होता and leadership had grown tired. आणि लीडर्स सगळे जे पुढारी पण करणारे पुढारी दमून गेले, थकून गेले. The voice of God had become rare. देवाची वाणी तुरळक झाली. फारशी देवाची वाणी ऐकू येईना. The ark was in Shiloh आणि देवाचा कराराचा कोश जो होता तो शिलोत होता. and the priesthood of Eli had lost its sharpness. आणि एली मध्ये जे याजकपण देवाने दिलेलं होतं त्याचा तीक्ष्णपणा गेला होता. Corruption had entered the temple भ्रष्टाचार देवाच्या मंदिरात घुसला and the spiritual atmosphere of the nation was dim. आणि देशाचं आध्यात्मिक वातावरण अंधुक झालं. The spiritual atmosphere depends on the church. आध्यात्मिक वातावरण चर्चवर अवलंबून असतं बेटा. The spiritual atmosphere depends on the leadership. आध्यात्मिक वातावरण लीडर्सवर अवलंबून असतं. As the pastor is, so are the people. जसे त्या चर्चचे पास्टर तसे त्या चर्चचे लोक. Yet the Bible quietly tells us something very remarkable. तरी सुद्धा बायबल आपल्याला शांतपणे काहीतरी अतिशय अवर्णनीय सांगत आहे. Even in the midst of darkness, अंधारात सुद्धा hope was not lost. आशा गेली नव्हती. Because कारण the lamp of God had not yet gone out. देवाचा दिवा अजून विझला नव्हता. Eh? समई अजून पेटलेली होती.
You are the lamp that is burning. तुम्ही पेटलेला दिवा आहात. I am the lamp that is burning. मी पेटलेली समई आहे. The lamp of God speaks about the spiritual atmosphere. देवाचा दीप किंवा देवाची समई आध्यात्मिक वातावरणाविषयी बोलते. And so the lamp of God had not yet gone out. तर देवाचा दीप अजून विझला नव्हता. That means there is hope. याचा अर्थ अजूनही आशा आहे. Even if the lamp is dim, there is hope in the land. जरी तो दीप जरा अंधुक असेल तरी सुद्धा त्यात आशा जरूर आहे. That means म्हणजे heaven had not abandoned Israel. स्वर्गाने इस्रायलला अजून सोडलेलं नव्हतं. As long as that lamp was burning, जोपर्यंत तो दिवा पेटलेला आहे hope was still alive. तोपर्यंत आशा जिवंत आहे. Let not the lamp go out in our lives. आपल्या जीवनातली समई विझू देऊ नका. When the lamp goes, hope goes. आपल्या जीवनातला दीप जर विझला तर आशा पण निघून जाईल. And where was the future of the nation? आणि देशाचं भवितव्य कुठे होतं? Not in the palace. महालात नव्हतं. The future of the nation of Israel did not depend on the palace. इस्रायली देशाचं भविष्य महालावर अवलंबून नव्हतं. It did not depend on the army or how strong the army was. ते कुठल्या सैन्यावर अवलंबून नव्हतं किंवा ते सैन्य किती पॉवरफुल आहे त्याच्यावर अवलंबून नव्हतं. It did not even depend in the high priest's authority. प्रमुख याजकाकडे काय अधिकार आहे त्याच्यावर सुद्धा इस्रायलचं भवितव्य आता अवलंबून किंवा देशाचं भवितव्य अवलंबून नव्हतं. The future of Israel was lying on a small mat inside the temple. इस्रायलचं भविष्य मंदिरात पसरवलेल्या एका छोट्याशा गालिच्यावरती अवलंबून होतं. And that young boy was Samuel. आणि तो तरुण मुलगा तिथे होता ज्याचं नाव शमूएल. The whole nation संपूर्ण देश depended on that boy who slept on the mat. त्या मुलावरती अवलंबून होता. संपूर्ण देश जो छोटासा मुलगा त्या गालिच्यावर कराराच्या कोशापाशी मंदिराच्या आत झोपलेला होता. A boy who chose to stay near the presence of God. ज्या मुलाने ठरवलं आणि ज्या मुलाने निवडलं की देवाच्या सहवासात मी राहणार आहे, देवाचा सहवास मी सोडणार नाही. The temple lamp was flickering, मंदिरातला दिवा थोडासा मिणमिणायला लागला but it was still burning. पण जळत होता, विझला नाही. And whenever darkness increases, जेव्हा केव्हा अंधार वाढतो God always searches for someone who will guard that flame. तेव्हा देव नेहमी अशा माणसाला शोधत असतो की जो येऊन त्या वातीला सांभाळेल. God will replace anybody देव कुणाची जागा कुणालाही देऊ शकतो. if he sees that the lamp is going out. जर देवाने पाहिलं की समई विजत चाललेली आहे, वातीला सुरक्षित ठेवायला मला कुणाला तरी पाठवायला लागेल. whosoever it may be, जो तयार आहे देव त्याला आणेल. That's why I have to keep my lamp burning. म्हणून मला माझी समई आणि दिवा पेटता ठेवायचा आहे. The day it dims and the day it's almost going out, God will have a replacement even for me. आणि ज्या दिवशी माझी समई किंवा माझा दिवा सुद्धा विजायला लागेल, मिळमिळायला लागेल, त्या दिवशी देव माझ्या जागी सुद्धा आणि कुणाला तरी उभं करायची तयारी करणार आणि माझी रिप्लेसमेंट देव शोधणार. Let us not take God for granted. देवाला गृहीत धरू नका, तो बनिया नाहीये. The Bible says बायबल म्हणतं the lamp of God had not yet gone out and Samuel was lying down in the house of the Lord where the ark of God was. देवाचा दीप अजून विझला नव्हता आणि देवाचा कोश यहोवाच्या मंदिरात होता. तेथे शमूएल निजलेला होता. As long as your attraction is for the temple of God, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये देवाच्या मंदिराचं आकर्षण असेल, as long as you are attracted towards the ark of God, आणि जोपर्यंत तुम्ही कराच्या कोशाकडे आकर्षित होत राहाल, as long as you are attracted to the presence of God, जोपर्यंत देवाच्या सहवासाकडे तुम्ही आकर्षित होत राहाल की मला देव पाहिजे, देवाचा सहवास पाहिजे, मला प्रार्थना पाहिजे, मला वचन पाहिजे, मला संदेश पाहिजे, God will keep your fire burning. देव तुझी आग पेटती जळती ठेवेल. And as long as your fire is burning, आणि जोर तुझ्यामधली आग जळत आहे, no power of the devil can touch you. एकही सैतानी सामर्थ्य तुला हात लावू शकणार नाही. All blessings will be released in your life. सर्व आशीर्वाद तुझ्या जीवनावर मोकळे होतील. रबा खराबा, give me oil in my lamp, keep me burning. Amen. And that sentence quietly reveals आणि ते वाक्य शांतपणे आपल्याला प्रगट करतं the positioning of Samuel's life. शमूएलाच्या आयुष्याची जागा, शमूएलाच्या आयुष्याची पोझिशन की बेटा तयार हो रहा है. Say, your beginning is not on the couch. तुझी सुरुवात सोफ्यावर होत नाही. Your beginning is on the mat. सुरुवात गालिच्यावर होते. आपण प्रार्थनेला कशावर बसतो रविवारी? इथे
गालिच्यावर बसतो, Your खाली beginning गालिच्यावर. सुरुवात is in the temple of God. सुरुवात देवाच्या मंदिरी होते. तुझ्या मंदिरी पाय वळू दे. रोज मला नव्याने प्रभू येशू ख्रिस्त कळू दे. Your beginning is near the ark of the covenant. तुझी सुरुवात कराच्या कोशापाशी, ज्याला हे म्हणतात वचन. Your तिथे beginning होते. is in the presence of God. तुझी सुरुवात देवाच्या समासात होते. Your beginning is under the mentorship of Eli. तुझी सुरुवात एलीच्या लीडरशिप खाली होते. एकट्या एकट्याने गोष्टी होत नसतात. And he was not just working in the temple during the day. आणि तो फक्त दिवसा मंदिरात काम करायचा एवढंच नाही. His actual work started at night. त्याचं ऍक्च्युअल काम रात्री सुरू व्हायचं. Because कारण his main work was त्याचं मुख्य काम होतं to see that that flame keeps on burning. की तिची वात आहे ना, वात ती पेटलेली ठेवायची. आपल्याला समई विजू नाही द्यायची. त्याचं ते मेन काम. No matchstick was given in his hand त्याच्या हातात काही काडेपेटी दिलेली नव्हती. because only the priest can burn the lamp. कारण फक्त याजकालाच तो हक्क होता वात पेटवायचा. But पण his job was to pour oil. त्याचं काम होतं तेल टाकायचं. And he has to see that the fire did not burn out. आणि त्यांनी जबाबदारी घेऊन हे बघायचं की आग विजता कामा नये. गिव्ह मी ऑइल, पुट मी ऑइल इन माय लॅम्प, कीप इट बर्निंग बर्निंग बर्निंग. While others went home to their comfortable beds, बाकीचे मग घरी गेले आपापल्या घरी आरामात ताणून द्यायला. little Samuel spread his small mat छोटासा शमूएल मात्र मंदिरात राहिला. Inside छोटा the त्याचा house गालिचा of the त्याने Lord. टाकला. देवाच्या मंदिराच्या आत, देवाच्या घराच्या आत लहान शमूएलाने छोटा गालिचा पसरला आणि तो तिथेच राहिला. sometimes you have to set aside your emotions to do the work of God. कधी कधी तुम्हाला माहितीये देवाचं कार्य करायला ह्याच्या भावना आणि इमोशन्स असतात ना, त्या बाजूला ठेवायला लागतात बर का. दिस इज नॉट अ इमोशनल गेम. Sometimes you have to set aside your family. कधी कधी स्वतःच्या फॅमिलीला सुद्धा बाजूला ठेवावं लागतं. You have to know the beginning of Samuel to know the ending of Samuel. शमूएलाचा अंत समजून घेण्या अगोदर शमूएलाची सुरुवात समजून घे. He chose to stay close to the ark of the covenant त्याने निवडलं, स्वतः ठरवलं मी कराराच्या कोशाजवळ राहणार आहे. because that is the place where the presence of God dwelt. कारण त्या जागेमध्ये देवाचा सहवास राहायचा. Your position matters. तुझी जी पोझिशन आहे ना त्याने फरक पडतो बरं का. Your position matters. तुझं जे पद आहे, जी पोझिशन तुला दिली गेली आहे त्याने फरक पडतो. डोंट टेक इट लाईटली एव्हर. Now Samuel did not know everything, शमूएलाला सगळं माहिती नव्हतं. but पण he was placing himself exactly where the voice of God would soon be heard. त्याने बरोबर स्वतःला तिथे आणून ठेवलं जिथे लवकरच देवाचा आवाज आणि वाणी ऐकायला येणार आहे. Your ears should be tuned to God's voice. तुमचे कान देवाच्या वाणीसाठी तयार पाहिजेत. And for that, isolation at times works. त्याच्यासाठी कधी कधी एकांत कामी येतो की मुझे कोई नहीं, खाली प्रभू और मैं दो. God often speaks to the people who stay close enough to listen to him. आणि देव नेहमी अशाच लोकांशी बोलतो बेटा की जी लोक जवळ जाऊन देवाचं ऐकायला तयार असतात. Amen. Their lives will be made. त्यांची जीवन बनणार जी God अशी will आहेत. stand by them. देव त्यांच्या बाजूने उभा राहणार. He will not allow their single word to fall on the ground. अशा लोकांचा एकही शब्द देव जमिनीवरती उथळ पडू देणार नाही. They will be kingmakers. ते राजा घडवणारे होतात. The kings will listen to them. राजे त्यांचं ऐकतात. And God was preparing little Samuel. आणि देव लहानशा शमूएलाला तयार करत होता. And picture that scene once again. परत एकदा ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. It's about 3 in the morning. पहाटेची 3 वाजायची वेळ होती. There in that tabernacle, त्या निवास मंडपामध्ये the world outside is dark. बाहेरचं जग तर अंधारात आहे. It's very silent. सगळं शांत आहे. पहाटे 3 ला सगळं शांत आहे. The heavy curtains are shut out. आणि जड पडदे बंद केलेले आहेत. And inside, आतमध्ये the little golden lampstand is flickering softly. ती छोटीशी सोनेरी समई पेटलेली आहे, मृदूपणे पेटलेली आहे. And in that little light, it was throwing shadows in that little room. आणि त्या छोट्याशा समईच्या छोट्याशा प्रकाशामध्ये त्या खोलीत
छोटा प्रकाश पसरला. Maybe if you stood outside, you could see a little ray of light in the window. आणि कदाचित बाहेरून पाहिलं तर तुम्हाला खिडकीतनं एक छोटा असा प्रकाशाचा किरण दिसू शकतो. And you may think आणि तुम्हाला मग असं वाटणार what this place can do and what this place can hold. या जागेतनं काय मिळणार आहे, इथून काय काय असणार आहे या But that is जागेमध्ये. the powerhouse of Israel. पण ती जागा आहे, ते इस्रायलचं पॉवर हाऊस आहे. It's the powerhouse of Israel. तेच इस्रायलचं सामर्थ्याचं घर आहे. ती छोटी समई, छोटी वाट, छोटा दिवा पेटलेला, छोटी मॅट, छोटा शमूएल, छोटा देवाचा आवाज. Praise God. दॅट्स द पॉवर. Insignificant but powerful. ज्याला लोक महत्व देत नाही पण ऍक्च्युली ते सामर्थ्यवान आहे. Something was building up in that small hall. काहीतरी त्या छोट्याशा खोलीत तयार होत होतं. Like when we had gone to Washington DC, जसं आम्ही एकदा US मध्ये असताना वॉशिंग्टन DC ला गेलो. we had the privilege to enter the White House. सौभाग्य मिळालं की व्हाईट हाऊसच्या आत जाऊन आम्ही व्हाईट हाऊस बघू शकलो. We went all over the place. संपूर्ण व्हाईट हाऊस आम्ही फिरलो. I don't know whether Obama was there on top. Yeah. Somebody said he was there. I don't माहित know. नाही त्यावेळेला ओबामा होते प्रेसिडेंट, तर माहित नाही ते त्यावेळेला त्या व्हाईट हाऊसच्या आत होते का कुठे वरच्या मजल्यांवरती माहित नाही. But कोणीतरी there when I म्हणाल. stood, पण तिथे जाऊन जेव्हा मी उभा राहिलो I said to my wife, तेव्हा माझ्या बायकोला मी म्हणालो, this is the powerhouse of America. अमेरिकेचं हे पॉवर हाऊस आहे. डू यू नो दॅट जयश्री? From here, इथून the power is released. सामर्थ्य मोकळं होतं. पॉवर इज रिलीज्ड. In the same way, तसंच that small Shiloh temple, शिलोचं ते छोटंसं मंदिर where the light was flickering, जिथे ती समयी अशी मिणमिणती पेटलेली आहे, it was the powerhouse of Israel. ते इस्रायलचं पॉवर हाऊस आहे. And Samuel is lying on that thin mat on the stone floor. आणि शमूएल तिथे दगडी फ्लोर वरती, जमिनीवरती त्या पातळ अशा सतरंजीला चटईला टाकून तिथे झोपलाय. Can you imagine what was going in the heart of Hannah? हन्नेच्या हृदयात काय चाललं असेल तेव्हा? कॅन यू इमॅजिन? I'm sleeping on the cot, he's sleeping on the floor. हन्नेला काय वाटत असेल तेव्हा की मी माझ्या बेडवर, माझ्या गादीवर अशी झोपली आहे आणि माझा मुलगा तिथे सतरंजीवर, गालिचाही म्हणूया नको आपण, सतरंजीवर झोपलाय And he's trying to sleep. आणि प्रयत्न करतोय झोपायचा. But every few minutes he opens one eye. पण काही सेकंदांमध्ये, मिनिटांमध्ये तो एक डोळा उघडतो And he glances at that lamp आणि त्या समईकडे बघतो. like a security watchman. एखादा सिक्युरिटी वॉचमन असतो ना, त्याच्यासारखं लक्ष ठेवत. Like a security at the bank. बँकेत कशी सिक्युरिटी असते, Watching at the vault, nobody enters की in. कोणी आतमध्ये घुसू नये त्या पद्धतीनं. कारण if the lamp dips, जर समई विजायच्या बेतात आली, he has to rise up. त्याला उठायला लागेल ते पेटवायला परत. It can be any time of the night. मग रात्रीची कुठलीही वेळ असू दे, त्याला उठायलाच हवं ते पेटवायला. He has to see. त्यांनी पाहायला पाहिजे. See, fire you can see from far. आग लांबून दिसते बेटा, But पण if the oil is not there, it will flicker for a moment and suddenly go out. तेल नसेल तर ते मिणमिणत अचानक विझते. So If he there is has no to oil. check whether the oil is तर there. ते तपासायचं काम शोमेलाचं होतं की जाऊन मला सारखं तपासायला लागतं, तेल संपलं तर नाही ना. He must have kept the oil jar in one corner. त्याने कोपऱ्यातच तेलाची बुदली ठेवली असेल And any part of the night he has to get up and add more oil. आणि to that रात्री lamp. कधी त्यांनी उठायचं आणि जाऊन त्या समयीत अजून तेल टाकायचं. It looked like a small work, दिसायला हे काम छोटं but दिसतं that was बेटा. the power that was holding पण Israel. त्या सामर्थ्याने इस्रायल देशाला धरलेलं आहे. Are you understanding? कळतंय मी काय म्हणतोय? That is the power that was holding Israel. तेच सामर्थ्य इस्रायल देशाला धरून आहे. ते दिसायला लहान दिसतं, The fire that is in you जी आग तुझ्यात आहे is holding this nation. ती या देशाला धरून It आहे, is holding this land. या शहराला, या राज्याला धरून आहे. Otherwise, the devil can just destroy us. नाहीतर सैतान आपला नाश असा करेल. The wicked असा. people can destroy us just like दुष्ट that. माणसांची कमी नाही, दुष्ट माणसं आपल्याला असं खलास करतील. Our Vineyard Workers Church is a lamp with fire. आपलं विनयार्ड वर्कर्स चर्च पेटलेली समयी आहे. The powerhouse पॉवर हाऊस for the आहे. land of Maharashtra, या महाराष्ट्रासाठी असलेलं for the पॉवर land of Dapodi. दापोडीसाठी असलेलं पॉवर हाऊस You are आहे. the lamp of God. तुम्ही देवाची समयी आहात. Let not that fire burn out. अरे ती आग विझू नको देऊ. And meanwhile, we see आणि मग मधल्या अवधीत आपण बघतो Eli is in another room, एली याजक दुसऱ्या खोलीत आहे, comfortably sleeping. कम्फर्टेबली झोपलाय.
Maybe he's snoring very loudly. आणि जोरात घोरत पण असेल, And that is a benefit to little Samuel so he can stay awake. आणि ते लहान शमूएलासाठी फायदेकारक झालं एलीचं घोरणं, कारण त्या आवाजाने तो जागा राहत होता. So Eli is guarding his pillow तर एली त्याच्या उशीला सांभाळून आहे, while Samuel is guarding the presence of God. शमूएल देवाचा सहवास सांभाळून आहे. Eh? लक्षात येतंय? Because Eli is on the way out कारण एली आता जायच्या बेतात आहे, and Samuel is in the way in. शमूएल यायच्या बेतात आहे. ओल्ड जनरेशन अभी जाने पर है, न्यू जनरेशन अभी अंदर आने पर है. And so it is the classic story of the intern doing the work while the boss is busy taking a small nap. क्लासिक कथा आहे ही अशा मुलाची की जो इंटर्न आहे आणि तिथे येऊन तिथे झोपलाय, सांभाळतोय, आणि बॉस मात्र पुढच्या खोलीत झोपलाय. But see, heaven was not looking for the most comfortable person in that Shiloh temple. पण शिलो मंदिरातल्या सगळ्यात कम्फर्टेबल अशा माणसाकडे स्वर्ग बघत नव्हतं. Heaven was looking for the person who was closest to the flame. स्वर्ग अशा माणसाला शोधत होतं की जो माणूस त्या पेटलेल्या समईच्या जवळ आहे. Say, Amen. आमेन. Sometimes we are very comfortable in the places we are. कधी कधी काय होतं बेटा, आपण ज्या कुठल्या जागांमध्ये आहोत आपण इतके आरामानं आणि कम्फर्टेबली तिथं राहायला And लागतो, then we start asking why God is overlooking me. आणि मग विचारायला लागतो, अरे देवाचं अलीकडे माझ्याकडे लक्षच नाही, देव माझ्याकडे लक्षच देत नाही. Samuel had no title. शमूएलाकडे शीर्षक नव्हतं, He had no pulpit. पुलपिट नव्हतं, मंच नाही, He had no reputation. प्रसिद्धी काही नाही. He was simply a servant lying on the mat near the presence of God. एक सिम्पली नोकर चाकर सर्वंट होता जो तिथे समई पेटवायला तयार. Sometimes कधी कधी the most powerful place in the world is not a throne or a stage. कधी कधी अख्ख्या जगामध्ये सगळ्यात सामर्थ्यवान जागा सिंहासन किंवा स्टेज नसतं. But the most important or the powerful place is the quiet floor beside the ark of God. पण देवाच्या कराराच्या कोशाच्या शेजारची एक शांत जागा कधी कधी सगळ्यात सामर्थ्यवान जागा असते. And that's why I love the ark of the covenant that is there in my prayer room. म्हणून माझ्या प्रार्थनेच्या खोलीत जो कराराचा कोश आहे त्याच्यावर माझं प्रेम आहे. That is the best place for me. अति उत्तम जागा माझ्या घरातली तीच आहे. I can live without anybody and anything, but I cannot live without that. Anytime you come in, you will find me there. कधी तुम्ही माझ्या घरी आलात तर माझी बायको तुम्हाला हेच सांगताना तुम्हाला आढळेल की बिशप प्रेयरच्या खोलीत आहेत. And so Samuel's ministry did not begin with a microphone. शमूएलची सेवा या माईकने सुरू नाही झाली, It began with responsibility. जबाबदारीने सुरू झाली. A small responsibility. लहान जबाबदारी पोराने घेतली. Today, people, men of God, become famous overnight आज देवाचे सेवक एका रात्री प्रसिद्ध होतात बेटा, because social media is helping them a lot. कारण सोशल मीडिया त्यांना फार मदत करतो. ऐसा मीटिंग हो गया की ऐसे फोटो आते और व्हिडिओ आते. Say, in our times, we didn't have this kind of privilege. आम्ही जेव्हा सुरुवात केली 1989 1990 तेव्हा हे सोशल मीडियाचं सौभाग्य आणि वरदान आमच्याकडे नव्हतं. People just came because they loved to hear the word of God. लोक आमच्या सभेला आले कारण त्यांना देवाचं वचन ऐकायला They आवडायचं. loved to see us. They loved us. लोकांना आम्हाला पाहायला आवडायचं. लोकांचं आमच्यावर प्रेम बसलं आणि लोक वचन ऐकायला येत राहिले, वाढत गेले, येत राहिले, वाढत गेले. Slowly we developed. हळूहळू विकसन झालंय आमचं. But today, आज overnight, you can become a preacher एका रात्रीत उपदेशक बनतात, अपॉस्टल एका रात्रीत बनतात तो. because कारण social media is helping you. सोशल मीडिया मदत करतो ना. Amen. ते व्हिडिओ सारखे सर्क्युलेट होतात, व्हायरल होतात आणि मग जनतेच्या डोक्यात बसून जातं ते. And so Samuel, शमूएल he had to open the doors of the temple in the morning. सकाळी त्याचं काम मंदिराचं दार उघडायचं He had to clean the vessels, आणि मंदिरातली भांडी सगळी घासायची, पुसायची, स्वच्छ करायची. check the lamps. समई किंवा सगळे दिवे तपासायचे. He made sure that the oil was filled and the wick also was trimmed. 100% खात्री करून घ्यायची की तेल बरोबर आहे ना, पुरेसा आहे ना, वात बरोबर आहे ना. And these were not glamorous works. आणि ही काही वैभवशाली ग्लॅमरस उठून दिसणारी कामं नाही आहेत. No media came there and took the interview, how he trimmed the wick and how he put the oil. शमूएल ही कामं करत असताना कुठला मीडिया आला नाही त्याला विचारायला माईक घेऊन की तुम्ही कसं काय ही वात अशी बरोबर ठेवता आणि तेल कुठलं वापरलंय, विच ब्रँड आर यू पुटिंग इन. नो नो नो. Because those small acts कारण ही छोटी छोटी कामं
actually were guarding the spiritual life of a whole nation. संपूर्ण देशाचं आध्यात्मिक जीवन सांभाळत होती. शमूएलाची छोटी छोटी मंदिरात केलेली कामं लक्षात घ्या. Your little work तुझं छोटं छोटं काम is guarding the spiritual life of our nation. आपल्या देशाचं आध्यात्मिक जीवन सांभाळताय. आय एम नॉट इवन टॉकिंग अबाउट वन मॅन और वन फॅमिली. आय एम गोइंग इन टू द नेशन. I mean, you don't know how powerful you are. तुला माहितीच नाही तू किती पॉवरफुल आहेस. You don't know how powerful your little works towards the temple is. तुला माहितीच नाहीये मंदिरात तू केलेली लहान लहान कामं किती सामर्थ्यवान आहेत. The world may think you as nobody. जग तुला शून्यात काढेल की वो क्या वो चर्च में काम करते रहता छोड़ उसको. But God is saying, देव म्हणतो you are the spiritual heartbeat of the nation. देशाची आध्यात्मिक नसनाडी तुझ्या हातात आहे. If the lamp went out, जर ती समई विझली the temple would be in darkness. मंदिर अंधारात If जाईल. the temple is in darkness, आणि मंदिर जर अंधारात गेलं the nation will be in darkness. देश अंधारात जाईल. That's how it is important to have that lamp burning Amen. inside the temple of God, which we commonly say, ये church है. Say, when David was fighting, his men said, you are the lamp of Israel. दावीद लढत असताना दावीदाची माणसं म्हणली तू इस्रायलचा दिवा आहेस. We don't want your lamp to be put off. आमची इच्छा नाही हा दिवा विझावा. Let us take your place now. आम्हाला तुझी जागा घेऊ दे. Lamp दिवा that is burning. जो जळतोय तो दिवा. Amen. आमेन. Great ministries, मोठ्या मोठ्या महान सेवा आणि मिनिस्ट्रीज they're often born in small rooms where nobody is clapping for them. लहान लहान खोल्यांमध्येच त्यांचा जन्म होतो जिथे कोणीच त्यांच्यासाठी टाळी वाजवत नाहीये. Amen. अशा जागेमध्ये मोठी मिनिस्ट्री जन्माला येते. लहान खोलीत It is like the lighthouse. ते प्रकाशाच्या घरासारखं आहे. That lighthouse keeper, प्रकाशाचं घर सांभाळणारा जो माणूस आहे ना he has to keep the flame burning त्याचं काम असतं की ती वात त्याला पेटती ठेवायची आहे. because कारण of the storms. वादळ येत असतं. Because when the winds rise कारण जेव्हा वारा व्हायला लागेल and the waves start crashing against the rocks, आणि लाटा उचंबळायला लागतील the keeper does not run into the basement to hide. त्याला तो रक्षक जो असतो तो खाली कुठेतरी तळघरात लपायला जात नाही. No. नाही. Let the storms rage. वादळ अजून येऊ दे वाढू दे. He will not go to the basement. तो नाही रक्षक जाणार कुठल्या तळघरात लपायला. In fact, he climbs the narrow step up, उलट पक्षी तो अगदी असा पातळ जिना असतो ना त्याच्यावरनं वर जाणार. and there is that small glass room, आणि तिथे एक छोटी काचेची खोली असते. and he starts polishing his lens. आणि तो आपल्या लेन्सला तिथे पॉलिश करायला लागतो. He fills that oil into that little lamp, आणि त्या छोट्याशा दिव्यात तो तेल ओततो. and he keeps on checking whether the flame is on. आणि तपासत राहतो वात विजली तर नाही ना, वात विजली तर नाही ना, ते पेटतं आहे ना, विजली तर नाही ना. Why? का? Because the lives of the sailors and the people कारण नावाड्यांचं आणि त्या नावे जहाजात असलेल्या लोकांचं who are on the ship, जे त्या जहाजात बसलेले लोक आहेत their lives depend on that little lamp that is flickering in that place, त्यांची सगळ्यांची जीवन in that lighthouse. त्या लाईट हाऊस मध्ये छोटासा जो दिवा पेटलेला दिसत आहे त्याच्यावर अवलंबून आहेत. So for God, म्हणून देवासाठी little Samuel was the lighthouse keeper for the whole of Israel. छोटासा शमूएल म्हणजे संपूर्ण इस्रायल देशासाठी असलेला पेटलेली वात सांभाळणारा रक्षक. That time there was no word. त्यावेळेला शब्द नव्हता. Eli was not even speaking the word. एली शब्द बोलतही नव्हता. एली याजक. His sons were corrupted. एलीची मुलं सगळी भ्रष्ट होती. Yet तरी Israel was protected. इस्रायल सुरक्षित होतं. Why? का? God saw little Samuel faithful देवाने little works. या लहान शमूएलाला पाहिलं की हा लहान शमूएल छोट्या छोट्या कामात विश्वासू आहे. भले एलीची 2 मुलं भ्रष्ट झाली बाय देन. That's how Israel was surviving. अशा रीतीनं इस्रायल टिकून राहिलं माहितीये. It's like Abraham saying, if there are 10 righteous people, will you save Sodom and हे Gomorrah? अब्राम बोलल्यासारखं आहे की 10 नीतिमान माणसं सापडली तर सदम गोमरा वाचवशील ना दे बाप्पा. 10 people with lamp flickering. 10 जर तुला समई पेटलेली माणसं आढळली तर ठेवशील ना सदोम गोमरा. God said yes. ते म्हणाला हो ठेवीन. 10 जरी असली तरी ठेवीन. 10 पाहिजेत. But पण Abraham stopped. God didn't. अब्राम थांबला. देव नाही. If Abraham said, what about one? अब्राम जर बोलला असता तर एकच सापडला तर God would have said, it is okay for ते me. म्हणाला असता ठीक आहे एक जरी नीतिमान सापडला ना तरी मी थांबवीन. For one Samuel, एक शमूएल
Israel was protected. त्या एका शमूएलापायी इस्रायल सुरक्षित राहिलंय. And that time Israel did not notice it. आणि त्यावेळेला इस्रायलनी ते पाहिलं नाही. But its spiritual future depended on a boy. त्यावेळेला ते इस्रायलच्या लक्षात सुद्धा आलं नाही. पण इस्रायलचं आध्यात्मिक भविष्य त्या मुलावर शमूएलावर अवलंबून होतं. Who stayed very close to the flame of God. जो लहान शमूएल देवाच्या त्या समईपाशी पेटलेल्या समईपाशी एकदम जवळ. His prayer was, त्याची प्रार्थना होती, let this flame not go off. ही वात विझू देऊ नको. As long as it is burning, Israel will stand. जोपर्यंत ही समई पेटलेली राहील इस्रायल उभं राहील. When the lamp goes out, Israel will go out. ती समई विझली की इस्रायल संपेल. Are you getting some कळतंय? spiritual knowledge in काही this? आध्यात्मिक ज्ञान डोक्यात प्रकाश गव्हाणीत पडलेला डोक्यात येतो. Before God speaks to you in public, देव पब्लिकच्या समोर तुझ्याशी बोला अगोदर. He always trains you in private. देव तुला खासगी खोली ट्रेनिंग देतो आधी. तेरे बेडरूम में प्रभु तुझे ट्रेन You करेगा. tell me how your private life is and I will tell you how your public life is. हालेलुया. मला येऊन सांग तुझं प्रायव्हेट जीवन कसं आहे. मी सांगतो तुला पब्लिक समोरचं तुझं जीवन कसं असेल. Your private life does not depend on the public life. तुझं खासगी जीवन तुझ्या पब्लिक समोरच्या जीवनावर अवलंबून Your नसतं public बेटा. life is dependent on your private life. तर तुझ्या खासगी जीवनात तू काय करतो. प्रायव्हेट जीवनात तू काय करतो. Are you burning the lamp every त्याच्यावरून day? पब्लिक समोरचं जीवन ठरणार आहे. रोज समई पेटवतो का. Are you pouring that oil every day? रोज तेल ओततो का. Because God often whispers to the people who value His presence more than their pillows and beds. कारण की देव नेहमी अशा लोकांच्या कानातच बोलतो की जी माणसं आपल्या गादीच्या आणि उशीपेक्षा त्याच्या सहवासाला जास्त महत्व देतात. Amen. Little Samuel was soaking in the presence long before he ever spoke to God. छोटासा शमूएल त्याच्या सहवासात भिजून गेला होता. अगदी देवाशी बोलण्याही अगोदर त्याच्या सहवासात तो भिजून गेला. Even before he ever spoke for God also. देवासाठी देवाविषयी न बोलण्या अगोदरही शमूएल त्याच्या सहवासात भिजला. Don't speak for God unless you are in that presence of God. जोवर देवाच्या सहवासात तू असा भिजत नाही. डोंट डेअर टू स्पीक अबाउट जीसस. येशूविषयी Amen. बोलायला जाऊ नका. उपदेश करायला जाऊ नका आणि प्रीचिंगही करायला जाऊ नका जोवर त्याच्या सहवासात तुम्ही भिजत नाही. which is called anointing. It's like those solar lights people put in their gardens. हे सोलार दिवे अलीकडे लोक आपल्या गार्डन मध्ये लावतात ना तसे आहे. All day long they sit very quietly soaking up the sunlight आणि दिवसभर ते दिवे ना सूर्यप्रकाश आपल्यामध्ये घेत असतात. and nobody notices आणि that. कोणी त्याच्याकडे लक्ष देत नसतं. They are very silent, they are very still. ते दिवे शांत आहेत. अगदी एका जागी आहेत. But when the sun goes down पण सूर्यास्त झाला and night appears, आणि रात्र आली automatically they begin to glow. आपोआप ते सोलार दिवे And then you glow start होतात. wondering, आणि मग तुम्ही विचार करता how does this give light? ह्यातनं कसा काय प्रकाश Because the आला. whole day it was soaking the sun. हे दिवे कसे लागले. सुरू कसे झाले. कारण संपूर्ण दिवस त्याने सूर्यप्रकाश ऊन स्वतःत घेतलेला आहे. They realized because they soaked all the sunlight, they were able to live in the moonlight and in सर्व सूर्यप्रकाश दिवसभर त्यांनी स्वतः शोषून घेतला. म्हणून प्रकाश देऊन चंद्रप्रकाशात ते राहू शकले रात्रभर. many times अनेक वेळेला when the electric grid falls and fails, समजा इलेक्ट्रिसिटीत काही प्रॉब्लेम झाला. suddenly अचानक only our church is glowing. आपलं चर्च मात्र पेटलेलं असतं. And then people wonder, आणि लोक विचार करतात how do you people have light? अरे तुमच्या चर्च मध्ये लाइट कशी. The electric grid has dropped. कारण की ट्रांसफॉर्मर में प्रॉब्लम हो गया है. ग्रिड गया है. क्या हो गया इधर कैसे लाइट है. We say आम्ही म्हणतो our solar was taking all the sun's rays the whole day. आमचं वर सोलार आहे. सोलार ते सोलार संपूर्ण दिवस सूर्यप्रकाश घेतं. And so at night it lit मग up. रात्री सगळ्यांचे दिवे विझले तरी आमचे सुरूच असतात. When your lamp keeps burning, जेव्हा तुझी समई अशी पेटलेली राहील even in the darkest hour, अगदी काळ्या कुट्ट अंधाऱ्या when समई people सुद्धा will be collapsing, की जिथे सगळीकडनं लोक ढासत आहेत you will be rising. पण तू मात्र वर येणार. कराबा शंदो रोमा कराबा से महांदरा. दिस इज अ प्रॉफिटिक मेसेज सर. रबा कराबा शंदो रबा खराबा बाबा खराबा. Samuel's life was like that. शमूएलाचं जीवन असं होतं. He soaked in the presence of God in the quiet hours. देवाच्या सहवासामध्ये तो भिजत जायचा शांत समयी.
So that when the night of Israel's history arrived, की इस्रायलच्या इतिहासाची जेव्हा रात्र येईल there was still light in the house of God. तेव्हा तरी देवाच्या मंदिरात प्रकाश राहील, कारण हा पठ्ठा त्याच्या सहवासात भिजलेला आहे. Today the world does not need noise. आज जगाला गोंगाटाची गरज नाहीये. The world needs people who have oil in their lamp. आज जगाला अशा लोकांची गरज आहे ज्यांच्या दिव्यात तेल आहे, तेल. Amen. मेरे पंक्ति में तेल दे दे प्रभु, क्योंकि ईसा जल्दी आने वाला है. Proverbs 20 verse 27. नीतिसूत्र 20:27 मध्ये लिहिलेलं आहे The spirit of man is the lamp of the Lord. की माणसाचा आत्मा देवाचा दिवा आहे. That means your inner life is the lamp of God. याचा अर्थ तुझा आतील जीवन देवाचा दिवा आहे. And God likes to shine in the dark places. आणि देवाला काळ्या कुट्ट किंवा अंधारमय जागेत प्रकाशाला आवडतं. See, you are the lamp of God. बघा, तुम्ही देवाचा दिवा आहात. You need to have oil. You need to keep it burning. आणि तुमच्यामध्ये म्हणून तेल असायला पाहिजे, तो दिवा जळत राहायला पाहिजे. And so if the lamp is burning in your secret place, आणि म्हणून तुझ्या गुप्त जागी जर दिवा पेटलेला आहे darkness cannot easily take over your public तर life. अंधार सहजासहजी तुझ्या पब्लिक समोरच्या जीवनाला घेऊ नाही शकणार. And so that night in the tabernacle, त्या रात्री निवास मंडपात while the nation was drifting and leadership was sleeping, देश बहकलेला होता, लीडरशिप झोपलेली होती. one young servant stayed close to the ark. त्याला एक तरुण आणि लहान नोकर सर्वंट कराच्या कोशापाशी And राहिला. Bible says the lamp of God had not yet gone out. आणि बायबल म्हणतं देवाचा दीप अजून विझला नव्हता. Samuel did not chase after the voice. आणि शमूएल त्या वाणी मागे गेला He नाही. stayed near the lamp शमूएल त्या दिव्यापाशी राहिला until the voice found him. जोपर्यंत त्या वाणीने त्याला शोधून काढलं नाही. You stay near the lamp and the voice has to find you. तुम्ही समयपाशी राहा, ती वाणी तुला शोधतील. You don't chase after the voice. तू त्या आवाजामागे जाऊ नको, तो आवाज तुला शोधतील जर तू कराराच्या कोशापाशी त्या मंदिरात राहिलास तर. That is the quiet secret of this entire story of little Samuel. लहान शमूएलाच्या संपूर्ण कथेमागे हे गुप्त रहस्य आहे. Samuel's story did not begin with a sermon. शमूएलाची कथा प्रीचिंग करके सुरू नाही झाली. He started with small acts of faithfulness that nobody ever clapped for. शमूएलाची कथा छोट्या छोट्या विश्वासू कामातनं सुरू झाली की ज्या कामांसाठी शमूएलाला ना कोणी टाळ्या वाजवल्या ना कोणी शाबासकी दिली की वाह किती छान करतोय. Nobody was writing about Samuel. कोणी शमूएलाविषयी काही लिखाण केलेलं नाही. Those little acts nobody was noticing because he was doing it at night. त्या शमूएलाच्या लहान लहान कामाविषयी कोणाचंही लक्ष नाही, कारण की रात्रीच्या समयी तो ती कामं करायचा. रात्री त्याला कोण बघणार आहे? Nobody knew कोणाला माहित नाही. that the little acts of little Samuel, लहान शमूएलाची लहान लहान कामं they were actually protecting the spiritual life of a whole nation. ऍक्च्युली संपूर्ण देशाचं आध्यात्मिक जीवन सांभाळतात. कुणाला माहित आहे? Say, because if the lamp went out, कारण की तो दिवा जर विझला the temple would fall into darkness. तर ते मंदिर अंधारात जाणार. आणि मंदिर देवाचं अंधारात गेलं, यू कॅन इमॅजिन व्हॉट हॅपन्स टू दॅट सिटी अँड दॅट नेशन. Amen. This land of Pune, हे पुणे it depends on you. तुझ्यावर अवलंबून आहे, माहिती Each आहे? one of you. आपल्या प्रत्येकावर हे पुणे अवलंबून आहे. जागे व्हा बेटा. Come Your on. noise will not help. तुझा the हा land. गोंगाट आणि हा गडबड त्यातनं त्या दिव्याला काही Your मदत होणार work नाही. will not help the तुझी ती land. कामं दिव्याला नाही मदत It करत is राजा. God's work. देवाचं काम आहे ते. Staying close to the ark. आणि देवाजवळ राहणं, देवाच्या Keeping the कराच्या fire कोशाजवळ burning. राहणं, ती समयी पेटती ठेवणं, ही कामं केली तर तुझ्याद्वारे देशही सुरक्षित राहील. And this principle works even in our lives today. आणि हे तत्व आज आपल्या जीवनात सुद्धा काम करतं. Your private faithfulness खासगी जीवनात is often protecting things you cannot yet see. खासगी जीवनात तू किती विश्वासू आणि इमानदार आहेस, त्याच्यावरती ज्या गोष्टी तुला अजून दिसत नाहीयेत त्याही सुरक्षित आहेत. So sometimes the most important things you can do for your own family, कधी कधी तुला तुझ्या फॅमिलीसाठी फार महत्वाची कामं करायची आहेत अशी इच्छा असेल ना, Or तर your- सगळ्यात महत्वाचं काम तुझ्या फॅमिलीसाठी जर काही तू करत असशील तर ते म्हणजे for your church or for the people of God, किंवा चर्चसाठी, तुझ्या चर्चसाठी, तुझ्या चर्चच्या, तुझ्या देवाच्या लोकांसाठी is to keep your fire burning. तुझ्या स्वतःतली आग पेटलेली ठेव. Then तेवढं your कर. family will be blessed, your church will be blessed. म्हणजे तुझा परिवार, तुझी फॅमिली आशीर्वादित राहील, तुझं चर्च पण आशीर्वादित राहील. द लीस्ट यू कॅन डू इज दिस, की कमीत कमी स्वतःतली आग तरी पेटती बस. ठेव बेटा. बस इतना तो Nothing कर, else. बाकी कुछ मत कर. Amen. प्रभू मध्ये स्ट्रॉंग राहा, ती आग पेटती ठेव. तुझी फॅमिली सेफ राहील, तुझं चर्च सेफ राहील. Because the world does not need more opinions. कारण जगाला जास्त मतांची गरज नाहीये की व्हॉट यू से.
व्हॉट यू थिंक, व्हॉट यू से, जगाला त्याची गरज नाही. And they don't want to know more about darkness. आणि जगाला अंधाराविषयी ज्ञान नकोय जास्त. They want to know the light. जगाला प्रकाश जाणायचा आहे. कोणी प्रकाश देता का प्रकाश? Because people today sit and talk about darkness, अलीकडे लोक मात्र बसून अंधाराच्या गप्पा मारतात. how life is bad, जीवन किती अंधाराच्या गप्पा मारतात म्हणजे how असं things are bad. की किती अलीकडे आयुष्य अवघड झालंय ना, That किती everybody knows. दिन कितने खराब आहे ना, समय कितना बुरा चल रहा है, ते सगळ्यांनाच माहितीये. त्यात गप्पा काय मारायच्या, Is सगळ्यांना there a माहितीये. little Samuel in your midst who can light up the lamp, who can show the lamp? सगळ्यांना माहितीये काळ खराब आलेला आहे, त्याच्याविषयी गप्पा मारू नका. कोणी शमूएल आहे का मंदिरात की जो समयी पेटती ठेवेल? ते शोधा. That क्या means गप्पा मारा? the condition of your environment म्हणजे तुझ्या परिसराची अवस्था is often connected to the condition of that little lamp. त्या छोट्याशा समयीवरती जास्तीत जास्त वेळेला अवलंबून असते तुझ्या परिसराची अवस्था. If the lamp is burning in your private room, जर तुझ्या खासगी बेडरूम मध्ये समयी पेटलेली असेल there will be light in the public life. तर तुझं जे पब्लिक जीवन लोकांसमोरचं असेल त्याच्यात सुद्धा तो प्रकाश दिसणार. But if the lamp goes out in the secret place, पण तुझ्या खासगी बेडरूम मध्ये जर तुझा दिवा विझलेला आहे the darkness will spread into the rest of the house. तर अंधार बाकीच्या संपूर्ण घरात पसरणार. That's why guarding that little light matters so much. त्या छोट्याशा समयीला सुरक्षित ठेवणं फार महत्वाचं आहे. It's like a floodlight in the Yes, sir. darkest places. की अगदी काळ्याकुट्ट जागेमध्ये एखादा फोकस फ्लड लाईट आणल्यासारखं आहे ते. As long as the lights are on, जोपर्यंत दिवे चालू आहेत the thieves will always stay in the shadows. तोपर्यंत ते चोर सगळे सावलीत राहतात. The moment the bulb pops ज्या वेळेला दिवे जातात and the darkness takes over, आणि अंधार येतो they will start crawling out of their holes. सगळे चोर आपापल्या बिळातनं बाहेर येतात. And sometimes we blame the darkness for being dark. आणि कधी कधी आपण अंधाराला दोष देतो की अंधारा तू काळा आहेस. But a lamp does not complain about the night. पण दिवा नाही रात्री विषयी काही तक्रार करत. A lamp still just shines. That's दिवा all. चमकतोच बस, समयी नुसती चमकते. And when you shine, you keep the darkness away. आणि तू असा चमकला ना तर तू अंधार लांब ठेवतो. And when the lamp is strong, आणि समयी जेव्हा बळकट असेल even the wolves have to find another street to howl on. तर लांडग्यांना सुद्धा दुसरा रस्ता धरावा लागेल. समयी पेटलेली स्ट्रॉंग पाहिजे. And so today God is still looking for such kind of people तर आज अशा पद्धतीच्या लोकांच्या शोधात देव अजूनही आहे who will guard the flame of others also. की जो इतरांची वात आणि इतरांची पेटलेली समयी सुद्धा सांभाळेल. And if you want my flame also to be always burning, you have to guard this flame also. आणि तुम्हा लोकांची इच्छा आहे की माझी वात अशी पेटलेलीच राहावी तर तुम्हाला मलाही सुरक्षित ठेवावं लागेल. Because कारण in one way we have to say that little Samuel was guarding the lamp that was going to go out of Eli the high priest. एका रीतीनं आपण असं म्हणू शकतो की एली जो प्रमुख याजक त्याच्यातनं जो दिवा विझणार होता तो आता हा लहानसा शमूएल सुरक्षित ठेवायला निघाला होता. एलीज लाईट वॉज गोइंग अवे नाउ. But God couldn't help much because Eli had no desire. पण देव फारशी मदत त्याला करू शकला नाही कारण एलीमध्ये तेवढी इच्छाच नव्हती. Amen. एली वॉज रेडी टू गो, यू कॅन से इन अ वे. तो तयारच होता की प्रस्थान आलं तर मी प्रस्थानच करीन आता. He said, I'm Exit. finished now. कारण एलीने म्हणायचा आय एम डन, आय एम फिनिश, माझं संपलं आता. ही वॉज रेडी टू एक्झिट. See? And that light in that secret place, आणि त्या गुप्त स्थळातला तो प्रकाश it was not just for Samuel so that he would not be afraid of darkness. फक्त शमूएलासाठी अशासाठी दिलेला नव्हता की शमूएलाला अंधाराची भीती वाटू नये म्हणून ती समयी पेटून No. दिली होती. नाही नाही नाही, That is not the natural light. नैसर्गिक प्रकाश नाही येतो. It has to be kept burning. See, if it was natural light, why he'll be so much concerned whether it goes off? नैसर्गिक प्रकाश असेल तर त्याची काळजी तो एवढी कशाला करणार आहे की विझतो का काय, विझतो का काय. But it was a spiritual symbolism. आध्यात्मिक दर्शकात्मक अर्थ आहे तो. God had said देव बोलला होता in the Old Testament, जुन्या करारात, Moses, मोशे the lamp should always be burning. दिवा नेहमी पेटलेला पाहिजे, It should never be put out. कधी दिवा विझू नको. Because if I see the lamp put off, then the whole nation will be put out. कारण मी दिवा विझलेला पाहिला तर संपूर्ण देश विझणार आहे. I will see that their whole nation is put off. संपूर्ण देश विझून जाईल जर हा दिवा विझला तर. हा दिवा विझू देऊ नको. Amen. And that's why the Bible is very clear here म्हणून बायबल इथे क्लिअरली that the light had not yet gone out. की अजून दिवा
विझलेला नव्हता. It means the spiritual survival of our entire nation was hanging by a single flickering flame. याचा अर्थ एक छोटीशी जी पेटलेली वात होती त्यावरती संपूर्ण देशाचं आध्यात्मिक जीवन ठरत होतं. If the lamp goes out, God is saying, I'll change the atmosphere. तो दिवा विझला तर देव म्हणतो मी सगळं वातावरण बदलून टाकीन. But if the lamp is on, I will also change the atmosphere for good. पण दिवा पेटत राहिला तर देव म्हणतो संपूर्ण देशातलं वातावरण मी चांगलं करीन. Say, A lot depends on you and me and the church we are in. even if the parents are spiritually sleeping like high priest Eli, आणि आध्यात्मिक रीतीनं प्रमुख याजक एली सारखे आपले आईबाप जरी आता झोपलेले असले the house will grow dark. घर अंधारात अजून जाईल. The children will start wandering without light. मुलं भटकायला लागतील प्रकाशाशिवाय. Confusion will fill the rooms. गोंधळ वाढेल घरच्या प्रत्येक खोलीत. But if there is even one little Samuel पण एक छोटा शमूएल जरी घरात असला in your family, तुझ्या फॅमिलीत एक छोटा शमूएल असला, even a young one, एक छोटासा शमूएल, even a busy one, एक लहान जरी बिझी आहे पण एक शमूएल आहे घरात who chooses to lie before the presence of God, ज्याने ठरवलं आणि निवडलंय की देवाच्या सहवासातच मी झोपणार आहे. the entire house will stay lit. संपूर्ण घर प्रकाशमय असेल. Your house stands because of you. तुझं घर तुझ्यामुळे उभं आहे. Whether you are a father, mother, son, daughter, whoever you मग are, त्या घरचे तुम्ही आई असा, बाप असा, मुलं असा, मुली असा, कोणी असा, your तुझं house घर stands because of you. तुझ्यामुळे तुझं घर उभं आहे. You may not get the credit. आणि तुला ते श्रेय कदाचित घरात किंवा बाहेर कोणी देणार नाही. But one day, नेव्हर माइंड, पण एके दिवशी your house will know it. तुझ्या घराला कळेल की माझ्या घरचा दिवा ऍक्च्युली ही आहे. Praise God. And so as long as the secret place is burning, तर जोपर्यंत गुप्त स्थळ पेटलेलं आहे there is life in the living room. तोपर्यंत लिव्हिंग रूम मध्ये ज्याला आपण हॉल म्हणतो तिथे प्रकाश आहे. Think about those old Hindi movies that we used to see. तुम्हाला आठवतं ते जुने हिंदी चित्रपट जे आपण अगोदर बघायचो. We used to love to see Hindi movies. हा हिंदी चित्रपट पाहायला आम्हाला त्या काळी फार आवडायचं. We used to sell newspapers हो, आय वॉज to see the अबाउट टू movie. से इट. आम्ही रद्दी विकून पण पिक्चर पाहिलेत. वी गॉट टू डू जस्टिस. आज ये रिलीज हो रहा है. ऐसे थे हम And लोग. so- हम दोनों शादी करने के बाद. So the mother is kneeling in the temple before a small lamp. तर त्या जुन्या चित्रपटांमध्ये दाखवायचे ना, आई छोट्याशा मंदिरात अशी पेटलेल्या समईपाशी दिव्यापाशी आहे. निरांजन ज्याला A म्हणतात. diya burning before the altar. निरांजन पेटलेलं आहे. Some will know And this word. outside the storm is raging. आणि बाहेर मात्र वादळ आहे. Wind is howling. हवा आहे. Thunder is shaking the गरजत आहे, doors. सगळं गरजत आहे. दारं हलतायत. Suddenly a gust of wind enters अचानक- through the window खिडकीतनं वारं आत घुसलं and the flame begins to flicker. आणि वात मिणमिणायला लागली. यू नो दिस ऍक्शन राईट. And what does she do? आणि मग ती आई काय करते? I mean, she does not just coolly watch it happen. ती असंच बसून बघत नाही. She dives forward ती पुढे उडी मारते. and she shields that flame with her sari or with both her palms. येस ऐसे एक्झॅक्टली दिस करते. Why? का? Because she believes something deeper than logic. तिचा विश्वास आहे अशा काहीतरी खोल गोष्टीवर जे लॉजिक पेक्षा फार वरच आहे. तर्क वितर्क ठेवा बाजूला, त्याच्यापेक्षा वरच्या गोष्टीवर हिचा विश्वास आहे That if that lamp goes out, की हा दिवा जर विझला something terrible has happened to my son, daughter, husband, whoever. तर माझ्या मुलाचं मुलीचं नवऱ्याचं काहीतरी भयानक झालेलं आहे असं म्हणायचं. कारण दिवा Isn't it? विझला है ना. How many know it? I don't know in today's No, day. we know ना. In our times we used to have that आमच्या kind of काळी thing. होतं ना. हम आए ही वो बैकग्राउंड से. मैं आई I mean- वो बैकग्राउंड से हूँ. And so if it goes out, तर तो दिवा जर विझला she used to scream, तर ती आई ओरडायची, my son is dead. माझा मुलगा मेला, See, कोणीतरी गेलं. so in the spiritual sense, तर आध्यात्मिक रीतीनं she understands that the light represents life. तिला कळलं की हा प्रकाश जो आहे जीवनाचं दर्शक आहे. So when the lamp goes out, that means life has gone out. तर दिवा विझला म्हणजे जीवन कोणाचं तरी संपलं Amen. असं. Somewhere something is real there. म्हणजे कुठेतरी काहीतरी त्यात थोडंसं In the तथ्य आहे. spiritual world, it works आध्यात्मिक जगात असं काम होतं तर कुठेतरी काहीतरी तिथे थोडीशी सच्चाई पण आहेच. because कारण God did that same thing with Samuel. देवाने शमूएलाशी तेच केलं ना. And so in today's homes, तर अलीकडच्या घरांमध्ये the winds of the world are blowing very hard. जगातलं वादळ
फार मोठ्या प्रमाणात घुसलेला आहे. Pressure, stress, प्रेशर, argument. तणाव, धडपड, Busyness, वादिवाद, distractions. बिझी, मी कामात आहे, लक्ष लागत नाही, भलतीकडेच लक्ष आहे. And sometimes the wind bursts through the doors and begins to shake that little flame of peace in that house. आणि मग कधी कधी जगात सुटलेलं वादळ त्या घरात घुसून त्या घरची जी समई आहे तिची वात थोडीशी विझवायचा प्रयत्न करतं. See, and then suddenly मग अचानक someone has to lean forward to shield that flame. कुणाला तरी पुढे जाऊन ना तो दिवा सुरक्षित ठेवायला लागतो. You know, sometimes in the blackout you have a lamp, कधी कधी ब्लॅकआउट झालं तर आपल्याकडे कंदील कंदील and when होतं. there is a gust of wind, आणि जर वारा व्हायला खूप, it's the father or the mother who first run and shield the ताई flame. किंवा वडील अगोदर जाणार आणि तो दिवा सांभाळणार. But the children will be on the phone. मुलं फोनवर. ते आई वडील नहीं, करून बच्चों का देणार, क्या आजकल करें? काम ही क्या है. बच्चे तो बच्चे आजकल बूढ़े भी थोड़े ऐसे हो गए, फोन ना का फोन. Amen. And someone has to rise up and say, no, this house will have light, it will not have dark. अरे कोणीतरी घरच्यांनी उठायचं आणि म्हणायचं की या घरात प्रकाश राहणार, मी अंधार येऊ देणार नाही. I will not allow darkness in my house. मी नाही माझ्या घरात अंधार No येऊ देणार. flickering flame in my house. माझ्या घराची वात विझणार नाही. This Get out, flame you will devil. not go out. नाही माझी वात विझणार, माझ्या घरचा दिवा मी सांभाळणार आहे. As Job said, when the light of God shined on my head. आणि योग म्हणाला जेव्हा देवाचा प्रकाश माझ्या डोक्यावर चमकला. He's talking about the lighted flame. काय बोलतोय तो पेटलेल्या वातीविषयी बोलतोय. Amen. आमेन. It's like two people trying to read a map inside the car. आणि असं आहे ना, अलीकडच्या उदाहरणात सांगतो, दोन माणसं गाडीच्या आत बसलेली आहेत आणि गाडीतला तो जो मॅप आहे, नकाशा आहे, तो वाचायचा And प्रयत्न it is करतात. night time. रात्रीची वेळ आहे. And with the flashlight they are watching. फ्लॅशलाईट लावून प्रयत्न करतायत की तो नकाशा वाचता यावा. And they are arguing with one another which direction to go. आणि एकमेकांशी वाद घालतायत की हा रस्ता घ्यायचा का, इकडे डावीकडे जायचंय का उजवीकडे. But nobody can see the road पण कोणाला रस्ता दिसत नाहीये, because अंधार the आहे. light is gone. का अंधार आहे, सगळीकडे काळा कुट्ट अंधार झालाय, रस्ताच कुणाला So दिसत your नाही. map is useless. मग रस्ताच दिसत नाहीये म्हटल्यानंतर तुझा नकाशा काय कामाचा आहे. नकाशा भले म्हणतो डावीकडे घे, तुला दिसते का डावी. अंधार किती आहे. Light is very important. म्हणजे काय, पहिले अंधार हकला आणि प्रकाश मेक शुअर घरात किंवा जिथे कुठे असाल तिथे राहावा. People are just walking in the direction and they are blind. आज लोक असं दिशेनं चालतायत कुठं आणि आंधळे आहेत. मला माहिती आहे. हो का. Say, हो का. you need light. अरे तुला प्रकाशाची गरज आहे. Amen. अंधारात चालतो आणि म्हणतो मला माहितीये. And तुला काय माहितीये. many marriages are struggling like that. मग अनेक लग्न आज संघर्षात येतात. Two people bumping into each other's frustration in हो the ना, dark. दोन माणसं लग्नातली नवरा आणि बायको एकमेकांच्या वैतागवाडीत कंटाळलेल्या अवस्थेत धडकतायत, नुसती In the धडकतायत. dark they are bumping against each other. अंधारामध्ये एकमेकांविरोधात धडकतायत नुसती. But then when one person enters into that Ark of the Covenant पण area कराराचा कोस जिथे आहे त्या भागात जर एक माणूस घरचा गेला and pours the fresh oil, आणि जर तिथे त्याने तेल ओतून दिलं suddenly the light returns. तर अचानक गेलेला दिवा परत पेटायला लागतो. Amen. प्रकाश घरात परत येतो. किसी एक ने तो खडा रहो धड And बाबा. then that map makes some sense. मग त्या नकाशाला अर्थ येतो कारण दिसायला लागतं. Then that direction makes some sense. मग त्या दिशेला अर्थ येतो कारण दिसायला लागतं. उजेड पडला मग दिसायला लागलं, मग नकाशाला अर्थ आला. Amen. नाही तर हातात नकाशान सगळीकडे अंधार, काय फायदा. That marriage will be successful. ते लग्न यशस्वी होणार जर कोणीतरी एक तो दिवा At सांभाळला least तर. one should be near the Ark of the Covenant. कोणीतरी एक तरी कराराच्या कोशाजवळ राहा. At least one should pour oil in that कोणीतरी lamp. एकाने तरी त्या विवाहामध्ये तेल ओतत राहा. At least while going out, at least let your eye fall on the lamp, whether it is burning, flickering, not dead, what is happening. बाहेर जाताना तरी कमीत कमी त्या समयीकडे पहा, पेटती आहे का, तेल आहे का, विजली तर नाही ना. कोणीतरी एकाने तरी करा बाबा. Amen. Amen. You're passing there, you go out, you come and you do everything, but see that the lamp is kept burning. सगळं करा, तुम्हाला कसली मनाई करत नाही. बाहेर जा, आत या, गंमत करा, जम्मत करा. अरे पण ती समयी घरची पेटती कोणीतरी ठेवा. Amen. We don't sing those songs nowadays. मेरे पंक्ति में तेल दे दे प्रभु, Say, ईसा जल्दी आने वाला है. Give me oil in my lamp, keep me burning. They say, oh, those are Sunday school songs. children, they are like lion cubs on this animal planet. पण मुलं कशी असतात की ती या अॅनिमल प्लॅनेट, अॅनिमल ग्रहातल्या सिंहासारखी, सिंहाच्या छाव्यांसारखी I असतात. mean, they carry the name of a lion, सिंहाचं नाव त्या मुलांना लागलंय. but they are still learning how to live like a lion. पण अजून ती शिकतात की सिंहासारखं जगायचं कसं. Say, सिंहाचे छावे ते शिकतात. sometimes if you, I had seen on Animal Planet, कधी कधी ना अॅनिमल प्लॅनेट वर मी पाहतो two little cubs.
lion cubs. दोन सिंहाची लहान पिल्ल आहेत. They will run very boldly before a massive buffalo. ती एका मोठ्या म्हशीच्या कळपासमोर धावत धावत जातात. They will run as though they are going to conquer the whole. असं धावत जातात की संपूर्ण कळपावरती आम्ही जय घेणार आहे. But then the buffalo turns around मग ती म्हैस वळते and it swings those horns. आणि शिंग काढते. Say, why? का? Because the buffalo realizes this is a small fellow like a kitten. कारण त्या बफेलोला म्हशींना कळतं की छोटस आहे, मांजरीच्या पिल्लासारखं काहीतरी आलंय. But at first they run. पण प्रथम मात्र ही पिल्ल धावतात सिंहाची. Why? का? No, at first the buffaloes run. पहिले त्या म्हशी धावतात बघून. Why? का? Because they know they are lions. त्यांना माहितीये की सिंहाची पिल्ल आली See, आहे. that thought is there. These are lions. कारण तो विचार डोक्यात असतो ना, पिल्ल आहेत पण अरे सिंहाची आहेत. But see, when they come very close, पण जवळ आली oh, these are cubs, man. मग त्यांना कळतं की नाही छोटी छोटी पिल्ल आहेत ही. But the cubs think we are lions. पण त्या पिल्लांना वाटतं आम्ही सिंहच आहे ना. But right now you are kittens. त्या यावेळेला तुम्ही मांजरीच्या पिल्लांसारखे आहात. See? कळतं का? कधी कधी कसं आडनावांमध्ये पावर असते ना. Yes. लोक आपलं आडनाव मिरवतात Because they have the lion कारण identity. त्यांची ओळख सिंह आहे ना. But they don't have the weight of the lion. पण अजूनपर्यंत ते वजन त्यांच्यात आलेलं नाहीये ना. And so today, म्हणून आज they face the buffaloes of this world या जगातल्या म्हशींना ते तोंड देतात. without the lights burning. दिवे विझलेले आहेत आणि जगातल्या म्हशींना तोंड द्यायला चालले, ते होणार आहे का? You have to see that in your house, somebody keeps the flame going. तुझ्या घरात कोणीतरी घरच्या माणसानी ती समयी पेटलेली ठेवली पाहिजे. If the father याची जबाबदारी. forgets, the mother should remember. If the mother forgets, the children should remember. वडील विसरले तर आईने करा, आई विसरली तर मुलांनी करा की अरे आज हमने प्रेयर की ही नहीं, चलो प्रेयर को बैठो. Yes. अरे आज हमने प्रेजेंट वर्शिप घर में की नहीं, चलो दो गाने Oh, गाओ. my parents have gone out. They didn't have time. They had to rush out. Let me pray. ओ आज मम्मी डॅडीला वेळ नव्हता, ते बाहेर गेले, मला प्रेयर करू दे. Say, कोणीतरी करायलाच पाहिजे बेटा. oh, all three of them have gone. I am the only daughter left on. Let me pray. नाही बाकीचे सगळेच गेलेत, मी एकटीच आहे घरामध्ये, मला करू दे. Somebody has to light that flame. कुणाला तरी तो दिवा पेटता ठेवायला लागे. Don't just depend on one man, one woman there in that house. केवळ एका माणसावर एका बाईवर अवलंबून राहू नका की आमच्या घरात हेच करतात हेच नाही. तूही केलं तर इज्जत कमी होणार नाही, देव जास्त इज्जत देईल. कर, तू पण कर. Because if the lamp is kept burning in that house, कारण त्या घरचा दिवा जर तू पेटत ठेवला, the house will grow. घर वाढेल की नाही, फॅमिली चांगली राहील की नाही. And sometimes कधी कधी each individual should keep the flame glowing in their heart. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या हृदयातली वात पेटती ठेवायची. Say, प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकावर, घरची जबाबदारी त्या घरच्या प्रत्येक सदस्यावर. डोंट टार्गेट एनी वन पर्सन अँड से शी विल डू इट, शी विल. हाऊ अबाउट यू डुईंग इट? say. Because केलं तर your काय हरकत आहे? destiny depends on that flame. कारण तुझ्या आयुष्याची दिशा त्या आगीवरती अवलंबून आहे. Each one of our destiny depends on that flame. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा संकल्प त्या पेटलेल्या वातीवर अवलंबून आहे. पहले आप में कहीं गाडी ना निकल जाए. They have कर to लो. learn what peace looks like. शांती कशी दिसते त्यांना शिकावं लागेल. They have to learn what joy looks like. आनंद कसा दिसतो त्यांना शिकावं Each लागेल. one has to learn what power looks like. प्रत्येकाने शिकून घ्यायचं. सामर्थ्य कसं दिसतं, शांती कशी दिसते, आनंद कसा दिसतो. Say, each one should know प्रत्येकाला कळलं पाहिजे ना what ते. authority I have. काय अधिकार आहे माझ्याकडे. They have to know what prayer sounds like. त्यांना कळलं पाहिजे ना की प्रार्थनेचा आवाज कसा असतो. They have to feel what the presence of God feels when त्यांना I sit जाणवलं there. पाहिजे ना की देवाचा सहवास आल्यानंतर कशा भावना येतात. And then slowly those cubs will grow into आणि life. मग हळूहळू ती पिल्ल जी आहेत ना ती सिंहात बदलतात. असं थोडं होतं की जन्माला आला तो सिंहाचा जंगलचा राजा आला, असं नव्हे. ती लहान होती, आता मोठी होऊन प्रॉपर सिंह झाली. And so in many offices today, तर आज अनेक ऑफिसेस मध्ये the atmosphere feels like Egypt वातावरण मिसर देशासारखंच असतं. because pressure is everywhere, कारण सगळ्या ऑफिसेस मध्ये प्रचंड प्रेशर आहे अलीकडे. competition is everywhere, स्पर्धेला सुमार नाहीये people are fighting for position, आणि लोक पोझिशन साठी पदांसाठी अक्षरशः झिंजा उपटून मांडतायत. and it can feel like the word of God is rare in that building. आणि असं वाटायला लागतं की या इमारतीमध्ये देवाचा शब्द फार कमी आहे But बहुतेक. imagine in that one cubicle, पण कल्पना करा त्या एका क्युबिकल मध्ये in that entire skyscraper of the building, ती संपूर्ण मोठी भली आलिशान इमारत आहे, पण त्या इमारतीत एका क्युबिकल मध्ये where the lamp of God is still burning. समजा तिथे देवाची समई कोणीतरी पेटवलेली आहे.
Right there at your desk, that lamp is burning. तिथे तुझ्या डेस्क पाशी देवाचा दिवा तू पेटवलाय. Your quiet prayer will work wonders for you. तुझी शांत प्रार्थना तुझ्यासाठी चमत्कार करणार. I mean, that's how I lived in my company. माझ्या कंपनीत मी असंच जगलोय. I kept my flame burning मी माझी वात पेटलेली ठेवली, because it was Egypt. कारण मिस्र देशच होता ना तो. No flame anywhere. कुठे काही वात नाही का दिवा पेटलेला नाही तो But I मिस्र have to देशात. see that my flame is kept burning. पण मला जबाबदारी घ्यावी लागली की मी माझी समई पेटलेली ठेवली पाहिजे. And so your steady spirit, when everyone else is panicking, you will be very strong even in that midst of that condition. तर बाकी सगळ्यांचा गोंधळ होत असताना तू जर सातत्य दाखवलं तुझ्या दिव्यामध्ये, तर त्या परिस्थितीचा ताबा तुम्ही घेऊ शकता. You become like the backup generator in that big hospital. आणि त्या मोठ्या दवाखान्यामध्ये तुम्ही जनरेटर बनता, बॅकअप जनरेटर. Yes. की दिवे गेले तरी ह्यांचा जनरेटर मुळे काम होतं, That nobody dies. की कोणी मरत नाही. I have to become a backup generator. मला स्वतःला ते बॅकअप जनरेटर बनावं लागेल की nobody should die in the hospital. Say, I will not die, others will not die. मी मरणार नाही, बाकीचे पण मरणार नाही. Amen. अशी जबाबदारी घेऊन बॅकअप जनरेटर मला बनायला हवंय. That's what I told you. ते मी तुम्हाला सांगितलं When the city power grid fails, की जेव्हा शहरातला एखादा पॉवर ग्रिड, इलेक्ट्रिकचा ग्रिड निकामी झाला, suddenly the lights go off. अचानक त्या शहरात सगळीकडे दिवे बंद होतात. You know how people in the church say, oh God, आणि मग not, चर्च मध्ये पण लोक बसले असतील, oh God, while we are hearing the word, it went off. वचन Now चालू when will असताना, it come? वचन चालू असतानाच दिवे गेले, आता कधी येणार? But then, मग you all see my smiling faces तुम्ही सगळे माझा हसरा चेहरा because पाहता. you know तुम्हाला माहित असतं that the generator is there. जनरेटर आहे, And one fellow runs there and puts it on. आणि एक जातो कोणीतरी अपने पास तो सब रेडी रहता है, जाके भाग के इमीडिएटली ऑन. It's a life support machine for us. लाइफ सपोर्ट मशीन है ते आपलं. ऑटो हमने ऑटो ही रखा ऍक्च्युली. See, you don't have to even preach in your office. तुमच्या ऑफिस मध्ये तुम्ही प्रीचिंग पण करायची You गरज just have to glow. केवळ चमक, की त्यांनी होऊन विचारावं आप में कुछ अलग है, मग बोलायचं बताता हूं क्या अलग है. Because when the lamp is burning in your life, कारण तुझ्या जीवनात जेव्हा ती समई पेटलेली असते ना, people will eventually see it तर ते शेवटी लोकांना ते दिसणारच. from where this light is coming हा from. ग्लो कुठून आलाय? म्हणायचं हे फेशियल मी तुला सांगतो कुठे मिळतं, चल. Amen. So the condition of your environment, even in the workplace, म्हणून तुझ्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुझ्या ऑफिस मधलं जे वातावरण आहे is often connected to the condition of your lamp. बऱ्याच वेळेला ते तुझ्या आतल्या समयीशी निगडीत आहे. In my company, माझ्या कंपनीत I was ruling त्या काळी, in the spiritual realm. त्या काळी माझ्या कंपनीत आध्यात्मिक जगातलं राज्य केलंय मी. In that company, I was the light. त्या कंपनीत मी प्रकाश होतो प्रभूचा. Nobody could remove me out. कोणी मला काढू नाही शकलं कंपनीतून. Nobody. कोणी नाही. धडाधड लोकांची नावं लागवती नोटीस बोर्डवर, माझं नाही लागलं कधी. My boss tried to remove me. He went out. माझ्या He also बॉसनी मला काढायचा प्रयत्न केला, त्याची ट्रान्सफर झाली, पण मी नाही निघालो. because my lamp was full of oil. कारण माझा दिवा असा तेलाने भरलेला असायचा, नेहमी अशी पेटलेली माणसं आम्ही. Those days were wonderful. Praise God. Amen. Because if the lamp is empty, the room will grow cold. कारण की दिवा रिकामा म्हटल्यावरती खोली पडणार गार, Say, म्हटल्यावरती घर पडणार गार. that is why Bible gives us a warning later in the scriptures म्हणून बायबल आपल्याला शास्त्रवचनांमध्ये नंतर एक वॉर्निंग देतं, that should make every believer pause for a moment. ज्यातून प्रत्येक बिलीवर माणूस एक क्षण जरा थांबला पाहिजे. In the book of Revelation, प्रगटीकरणाच्या पुस्तकात The Lord- आपल्याला ती वॉर्निंग आहे. Lord says something very serious to the churches. प्रभूने प्रगटीकरणाच्या पुस्तकात सगळ्या चर्चेसना काहीतरी गंभीर अशी वॉर्निंग दिली. He says if they do not return to their first love, he will remove their lampstand. आणि प्रभू म्हणालाय तिथे की पहिल्या प्रीतीकडे माझी माणसं जर वळली नाहीत, तर त्यांची समई मी काढून टाकीन. Say the lampstand represents the influence that you have. समई म्हणजे जो तुमचा प्रभाव पडलाय ना, इन्फ्लुएन्स जो पडलाय तो. It speaks about spiritual authority. आध्यात्मिक अधिकार. आमेन. And so it represents the right to shine even in the darkness. की अंधारामध्ये सुद्धा प्रकाशत राहायला हवाय, हा हक्क आहे. A church can still have a building. चर्चची इमारत तर असू शकते, It can still run all the programs. आणि इमारत असेल चर्चची, चर्चचा सगळा प्रोटोकॉल प्रोग्राम सगळे चाललेले It आहे, still can have a name. आणि चर्चचं नाव पण असणार आहे. But if the lampstand is removed, पण समयीच जर तिथून काढून the टाकली, spiritual light is gone. तर आध्यात्मिक प्रकाश त्या चर्च मधनं गेलाय हे आपण समजून घ्यायचं. Spiritual light will be gone. आध्यात्मिक प्रकाश त्या चर्च मधून गेलेला आहे असं समजायचं. भले बिल्डिंग है,
बिल्डिंग में कामकाज चल रहा है, उनका प्रोग्राम प्लान चल रहा है, लेकिन समय ही नहीं है. I mean, that is a frightening thought. आणि भीतीदायक विचार आहे हा. Because the power of the church is not in the building, कारण चर्चचं सामर्थ्य बिल्डिंग मध्ये नाहीये, not the music, संगीतात पण नाहीये, it's not even in the activity. आणि चर्चच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा चर्चचं सामर्थ्य नाहीये कि हमारे पास ऐसा ये होता है, फिर वो कुछ दिनों के बाद ये मीटिंग होता है, फिर वो The उसमें नहीं. power is the flame. ती वात, ती पेटलेली समयी त्या चर्चची पॉवर आहे. If the fire of the secret place dies, गुप्त स्थळातली आग जर विझली, the public life begins to fade. पब्लिक मधलं जीवन संपतं. Guard your lamp. तुझा दिवा सांभाळ. You guard your lamp. तू तुझा दिवा I will सांभाळ. guard my मी lamp. माझा सांभाळ. Guard your lamp. तुझा दिवा तू सांभाळ, विजू नको देऊ. ह्यांचं त्यांचं हमरी तुमरी करते, खुद का दिया बुझाओ मत. वो ठीक ठाक A lamp should not have filling of yesterday's oil only. Every day you have to put oil. समयमध्ये रोज ताजं तेल टाकायचं, कालचं नाही, रोज ताजं टाकायचं, रोज. Because even the most experienced leader cannot live on stories from 30 years ago. कारण सगळ्यात अनुभवी लीडर सुद्धा 30 वर्ष जुन्या गोष्टींवर जगू नाही शकत. Today people repeat the same story. आज लोक मात्र तीच Men of गोष्ट God परत, also, तीच some of गोष्ट them परत. repeat काही the देवाचे same सेवक story. सुद्धा, मी सेवक आहे तरी सांगतो, काही देवाचे सेवक सुद्धा त्याच गोष्टी भूतकाळात झालेल्या 30 वर्षांपूर्वीचे अनुभव सारखे सारखे तेच सांगतात. Or they just give 10 minutes message and then wind up. नाही तर 10 मिनिटाचा संदेश देतात आणि मग सभा संपली, मग नुसतं आपलं प्रेयर, हिलिंग, ये अनुभव. People are not even asked to bring the Bible. लोकांना बायबल घेऊन या असंही सांगितलं People जात don't open the Bible. लोक तिथं बायबल सुद्धा उघडत नाहीत. But I thank God, at least in our church, most of you are carrying the Bible. पण मी देवाचे आभार मानतो की आपल्या चर्च मध्ये कमीत कमी जास्तीत जास्त माणसं बायबल घेऊन येतात. Amen. आमेन. And so fresh oil must come from the presence of God every single day. ताजं तेल देवाच्या सहवासातून रोज आलं पाहिजे. See, आमेन. you cannot feed a hungry generation on your old fire. No. भुकेल्या नवीन पिढीला तुझ्या जुन्या आगीनं तू खाऊ नाही घालू शकत. Say, yes, it is the word of God. हा, तो देवाचा शब्द आहे. But Bible also says fresh manna fell every day. पण बायबल म्हणतं ना, रोज ताजा मानना पडला, कल का आज नहीं खाया, If you आज want, का कल नहीं खाया, रोज ताजा मानना पडला. if you want new mercies, तुम्हाला नवीन दया हवी असेल, then new oil नवीन तेल and पाहिजे fresh oil. आणि ताजं तेल पाहिजे. Amen. His mercies are new every morning, the word says. And that is why the discipline of the secret place matters so much in our lives. म्हणून गुप्तस्थळी आपल्या खासगी बेडरूमांमध्ये आपण काय करतो, दॅट मॅटर्स अ लॉट. त्यांनी फार फरक पडतो. बेटा तुला असं वाटतं कोणी बघत नाही, वो ऊपर वाला सारा ही देख रहा है. So before the world begins shouting for bread and fish, तर जगाने मला भाकर द्या, मला मासा द्या, कोणीतरी भाकर द्या, मासा द्या असा आक्रोश करण्या अगोदर there must be a quiet place where someone is listening. एक शांत जागा पाहिजे जिथे कोणीतरी बसून ऐकतंय. And Samuel learned this early in life. आणि शमूएलाने आपल्या आयुष्यात हे लवकर शिकून घेतलं. He did not rush to speak to people first. त्याने घाईघाईनं लोकांशी प्रथम बोलायचा विचार केला नाही की He मला first learned how to listen to God. पहिलं त्याने देवाचं कसं ऐकायचं हे शिकून घेतलं. You have to listen to God, then you can speak on behalf of your God. पहिलं देवाचं ऐकायला शिका, मग देवाच्या वतीने पब्लिकशी बोला. Till then don't dare. Many leaders fail because they speak to people before they have listened to the Lord. अनेक लीडर निकामी ठरतात का? कारण पब्लिकशी बोलायची घाई, देवाचं न ऐकता. And so Samuel learned the right order. शमूएलाने मात्र जो क्रम आहे ना, तो बरोबर शिकून घेतला. Speak, Lord, for your servant hears. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. Speak, Lord, for your servant is listening. बोल प्रभू, तुझा नोकर ऐकत आहे. Listening first, speaking second. पहिले ऐकणे मग बोलणे. You cannot speak unless you hear. जोपर्यंत तू ऐकून घेत नाहीस तोवर बोलू नको. Amen. जब तक सुनता नहीं तब तक बोल मत. So the fire must burn in private before it shines in public. तर खासगी बेडरूम मध्ये पहिले आग पेटली पाहिजे, पब्लिक समोर आणण्याआधी. It's like a mobile phone हे मोबाईल फोन सारखं आहे. sitting on 1% of battery.
1% बॅटरी त्या फोन मध्ये आहे. And so when the battery is that low, आणि बॅटरी जर इतकी लो आहे you're not just casually walking around the house. तर तू काय असं आरामात घरात चालणार नाहीयेस. What you will do? तू काय करणार आहेस? Even while walking and talking, you are searching for that charger. चालताना बोलताना पण तू चार्जर शोधतोयस. Because you know only 1% is left. कारण तुला कळलंय 1% बॅटरी राहिली मोबाईल मध्ये And halfway, आणि अर्ध्यात it can get cut off. आता हा फोन बंद पडणार. So you start searching for the charger. चार्जर शोधता चार्जर. Say, because you know only 1% is कारण left. 1%च बाकी बॅटरी. And then when you find it, आणि चार्जर सापडला suddenly your priorities change. अचानक तुझं प्राधान्य सगळं बदलतं. You stay right there beside that outlet. पहिलं तुम्ही तिथेच थांबता मग चार्जर लावून तो चार्जिंग पॉइंट. Amen. Amen. In fact, you are strolling in the garden, you will rush in the house. बागेत जर तुम्ही चक्कर मारत असाल तर घरात याल पटकन धावून जेव्हा तुला दिसेल की माझ्या फोन मध्ये बॅटरी 1%च आहे. There next to the bed, you will sit on that bed. आणि बेडवरच बसून तुझ्या बेडच्या शेजारीच असतं ना ते. Amen. And even if it is far away, you will sit on the floor, but see that it's charged. आणि लांब जरी असला चार्जिंग पॉइंट तरी सुद्धा तुम्ही तिथं जाऊन बसून तो फोन चार्ज करता. Yes. कारण की अलीकडे फोन सोने. Say, because your mother will say, why are you sitting down, beta? तुझी आई विचारेल तुला बेटा आज तू नीचे क्यों Why बैठा are you sitting like little Samuel on the mat on the असं floor? आई बिचारी आई म्हणेल अरे छोट्या शमुएला सारखा तू Sit सतरंजीवर on the खाली chair. खुर्चीवर बस ना बेटा. No, where the connection is there, I have to अरे sit. चार्जिंग पॉइंट जिथे आहे मम्मा तिथंच बसायला लागतं मेरा फोन चार्ज करणे काय मुझे. Amen. म्हणून मी म्हणलं अलीकडे फोन सोन आहे Because you need that connection. कारण ते कनेक्शन In लागतं. the same way, तसंच आहे हे तसंच आहे. to keep the fire burning, you have to sit on the mat. आग पेटती ठेवायला सतरंजीवरती बसावं तर And that लागतं. is how that secret place looks like. अशा पद्धतीची गुप्तस्थळ असं दिसतं. खाजगी बेडरूम हा गुप्तस्थळ अशा दिसतात. It is choosing the connection over the comfort. की मला सौख्य नकोय मला ते कनेक्शन द्या मला देवाशी कनेक्ट करा. I will not sit on the chair, I will sit down, but Oh. it should be close to the मी खुर्चीवर connecting बसणार नाही point. मी गुडघे टेकीन तिथे पण मला देवाशी कनेक्ट कर बाबा. Say, yes. कोणी देव Isn't it? देता का Don't you देव do that? करता ना तुम्ही असं. Yes. चार्जिंग पॉइंट Charging point, where the charging point is, you will sleep on the floor हो also. चार्जिंग पॉइंट असेल तर तुम्ही जमिनीवर झोपाल. You will not sit on the bed because there is no charging point there. बेडवर पण बसणार नाही कारण तिथे जर चार्जिंग पॉइंट नाहीये तर तुम्ही जमिनीवरती बसताना ठोकाल की मेरा फोन. You will say, Mummy, put a mat here because I am talking here and it has to be connected. तुम्ही म्हणाल मम्मा मला इथे सतरंजी टाक मी इथेच बसतो कारण माझं कनेक्शन सुरू आहे चार्ज होतोय. Are you getting me? कळतंय का. You see the wives right there in the kitchen, they will put that. बायका स्वयंपाकघरात सुद्धा ठेवतात चार्जिंग पॉइंट. Yes, in the Oh. kitchen I want a charging point. स्वयंपाकघरात पण आपलं एक चार्जिंग पॉइंट ठेवा कारण बाबा. की मी तर जेवण बनवतो ना Oh. ते चार्जिंग व्हायलाच पाहिजे पाहिजे बाबा कंटिन्युअसली. आमचा फोन आम्हाला सारखा चार्ज पाहिजे. काय कारण I don't know, sometime you will find it even in the bathroom now. कधी कधी आता बाथरूम मध्ये नाही आहे ऑलरेडी आहे पास्टर. हा? हो हो बाथरूम मध्ये पण आहे. वो छोडता नाही तो लागलेला वेताळ तो विक्रम राजाला It सोडत should नाही. be like that. असं Our पाहिजे. life should be like that. आपलं जीवन असं प्रभूला लागलेलं Charging पाहिजे. point everywhere. चार्जिंग पॉइंट सगळीकडे ठेवा. ते का कुठे पण गुडघे आणि करायला लागा प्रार्थना. नाही मी चर्च मध्येच करतो नाही मी इथंच करतो का असं. Samuel said, where the ark is, there I will sit. शमूएल म्हणतो जिथं कराचा कोश आहे तिथं मी बसीन. वाव हालेलुया आमेन. He chose to stay close to that flame. त्या आगीच्या जवळ राहायचं ठरवलं त्यांनी. And the same choice faces every believer today. आणि तीच निवड आज प्रत्येक बिलीवर माणसाच्या मागे येत आहे. The world is very loud. आज जग फार जोरात आहे. Schedules are full. लोकांचे कार्यक्रम जोरात आहेत. Distractions are endless. आणि लोकांचं लक्ष पण इतकं विचलित होत आहे कारण अट्रॅक्शन एवढे आहेत. But the lamp is still waiting to be filled with oil. पण समय मात्र वाट बघून आहे की कोणीतरी माझ्यात तेल ओतावं. God is still looking for people who will stay near the ark. देव अजूनही अशा लोकांच्या शोधात आहे की जे कराच्या कोशापाशी राहतील. आमेन आमेन. Just a little encouragement of a message today. एक असं प्रोत्साहन देणारा एक उपदेश आहे आजचा I फार. want your flame to be कारण burning. मला ना तुमची वाट पेटती पाहिजे विजायला नकोय. हालेलुया आमेन. God is so good. देव खूप चांगला आहे. But on my side, I always see that my flame is kept burning. पण माझ्या बाजूने मी नेहमी खबरदारी घेतो की माझी जी वात आहे ती पेटलेली पाहिजे Always. नेहमी. Because without that flame burning, I know anything can happen. कारण जर वात माझी पेटलेली नसेल समयी माझी पेटलेली नसेल मला माहिती आहे काही होऊ शकतं कधी. Do your best to keep your flame burning. सगळे प्रयत्न कर
आणि तुझ्यात लागलेली येशूंची आग कुणाहीमुळे कसल्याही गोष्टीमुळे विझू नको देऊ. The Bible is the ark of the covenant. बायबल कराराचा कोश आहे. राबा खराबा शंतरा. You are the flame in your house. तुझ्या घरची समई तू आहेस पेटलेली. Keep राबा it खराबा burning ती पेटतीच ठेव, and your family will be shining. म्हणजे तुझा परिवार चमकेल. आमेन. Amen. हालेलुया हालेलुया. Maybe things are not changed yet. कदाचित गोष्टी अजून बदललेल्या नसतील. Don't worry. काळजी करू नको. Continue with that flame. ती जी आग आहे त्यात सातत्याने राहा. Israel was shining because of that little flame. इस्रायल त्या छोट्याशा आगीमुळे चमकत Because राहिला. Bible says the word of God was rare in those कारण times. बायबल म्हणतं त्या काळामध्ये देवाचा शब्द फार तुरळक होता. Eli was the high priest, एली प्रमुख याजक होता, but he became oversized. परंतु तो ओव्हरसाइज झाला He was very old, above 90. आणि 90च्या वर गेला, फार म्हातारा झाला. Yet Israel was surviving. आणि तरी इस्रायल टिकून होतं. Why? का? Because a little boy was keeping the flame alive आणि in तो the temple लहान of God. शमूएल समयी पेटती ठेवत होता. Say, your house may look collapsed, तुझं घर आता दिसायला पडल्यासारखं दिसत असेल, but don't worry. काळजी करू नको. You be the lamp in that house. तू समयी बन तुझ्या घरची. That house will stand. ते घर उभं राहील. That house will flourish. ते घर जरूर समृद्ध होईल. Let us Hallelujah. worship the Lord. Come. प्रभूची आराधना Take करूया. some चला. song. आमेन. Give me oil in my lamp, keep me burning. Yes. Give me oil in my lamp, I pray. Give me lamp, burning, 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 burning till the break of the day. Give me oil in my lamp, keep me burning. Give me oil in my lamp, I pray. आमेन. आमेन. Give me oil in my lamp, keep me burning, 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 keep me burning till the break of the day. हालेलुया. Sing Hosanna, Lift up your hand. हात वर करा आणि गा. Sing Hosanna. Lift up your hands and say Hosanna. Amen. sing Hosanna, sing Hosanna to the King of Kings. Hallelujah. Give me oil in my lamp, keep me burning. Give me oil in my lamp, I pray. Give me oil in my lamp, keep me burning, 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 keep me burning till the break of the day. Come on then sing Hosanna. Sing Hosanna, sing Hosanna, sing Hosanna to the King of Kings. Sing Hosanna, sing Hosanna, sing Hosanna to the King of Kings. Give me joy in my heart, give me praising. Amen. Give me joy in my heart, I pray. Give me joy in my heart, keep me praising, 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 keep me praising till the break of the day. Sing Hosanna, sing Hosanna, sing Hosanna to the King of Kings. Sing Hosanna, sing Hosanna, sing Hosanna to the King of Kings. Give me peace. Let me tell in you my one thing. heart. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. My wife's confidence is this, that she sees me in my prayer room. माझ्या बायकोचा विश्वास कशात आहे माहितीये? कुठून माझ्या बायकोत एवढा कॉन्फिडन्स येतो मला तुम्हाला माहिती आहे? कारण की ती मला माझ्या प्रार्थनेच्या खोलीत सातत्याने बघते, म्हणून तिला कॉन्फिडन्स And she येतो. knows आणि तिला माहित आहे things will work out. गोष्टी होणार. बिकॉज ही इज कॉल्ड बाय गॉड. And there are times कधी कधी when my wife says I am going for prayer, जेव्हा माझी बायको मला म्हणते की मी थोडी प्रेयर करून येते, my confidence builds up. तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढतो She's praying. की ती प्रेयर करते, Her flame is burning. म्हणजे तिची वात पेटलेली आहे. My house will stand. माझं घर उभं राहणार. Say, my daughter's confidence is that my daddy is praying. माझ्या मुलीचा My mummy कॉन्फिडन्स is काय आहे? की माझे आई बाप प्रार्थना करतात. दॅट इज हर कॉन्फिडन्स. की वॉट एव्हर हॅपन्स, अल्टिमेटली माय फादर अँड माय मदर दे आर प्रेयर पीपल. शी नोज दॅट. Yes. Even so in your house. तसंच तुझ्या घरात Don't let only one person's flame be lit up all the time.
एकाच माणसाची समई सारखी पेटलेली नकोय. Say, because your confidence will be there. Oh, nothing to worry. My spouse flame is burning. कारण तुझा And I am कॉन्फिडन्स safe. तर असणार आहे की हा माझा जीवन साथीदार त्याची समई पेटलेली आहे, काही होणार नाही, मी सुरक्षित आहे. But पण that person also needs some kind of confidence from you. त्या व्यक्तीलाही तुझ्याकडनं कॉन्फिडन्स हवा. ती तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे, तुला कळतं मला कॉन्फिडन्स आहे, ती प्रेयर करते, तिलाही तो कॉन्फिडन्स हवा ना. तूही But कधी प्रेयर कर. if she's sick, on समजा the ती bed, आजारी पडली, she has to have that confidence. My husband is in that room praying तिला for me. पण तो कॉन्फिडन्स यायला पाहिजे ना, दुसऱ्या खोलीत माझा नवरा प्रार्थना करतोय. Say, that wherever one goes out, the other is there. Oh, I know my spouse is praying. की कधी कोणी एक थांबला तर माहित असावं दोघांपैकी कोणीतरी एक प्रार्थना करत आहे. Yes. आमेन. It gives a lot of boosting. खूप प्रोत्साहन येतं त्यातून. When you know your spouse is a praying woman or a lamp lighting जेव्हा woman, तुम्हाला कळतं की माझा जीवन साथीदार, माझी बायको प्रार्थना करणारी आहे, समई पेटवणारी आहे, समई सांभाळणारी आहे, खूप फरक पडतो. and if all of them are lighting the lamp, आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने जर समई पेटवली तर what kind of confidence will be built up in that किती house? कॉन्फिडन्स, किती विश्वास त्या घरात येईल. मग How proud the parents will feel when the children say, we just lit up the lamp. आई वडिलांना Daddy, किती mommy. अभिमान वाटेल जेव्हा मुलं म्हणतील की मम्मा डॅडा आम्ही आत्ता समई पेटून आलो, समई तेल घालून आलो. What a joy for the एवढा आनंद parents. होईल आई वडिलांना जेव्हा ती मुलं पण प्रार्थनेला बसायला लागतील ना Yes. आणि स्वतः प्रार्थना करायला लागतील. त्या आई बापांना एवढा आनंद होईल. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो. So today, तर आज promise me मला एक वचन द्या, that you will be the light of that house. तुझ्या घरचा दिवा तू बनायचं, You will be the lamp of your house. तुझ्या घरची समई तू बनायची, तू बनायचं. Say, I will be the lamp of my house. म्हणा माझ्या घरची समई मी बनेन. Don't say we, say I. मी म्हणू नका, आम्ही म्हणू नका, म्हणा माझ्या घरची समई मी बनेन. I shall light up the lamp every day. मी रोज समई पेटवेन. Even if my spouse forgets it, I will see that it keeps burning. माझा नवरा माझी बायको जरी विसरली तरी मी रोज समई पेटवेन. Do it. असं करा And you will see your family blooming. आणि तुमचा परिवार, And shining. तुमची फॅमिली तुम्हाला उमलताना, चमकताना दिसेल. And very soon you all will come out of darkness. आणि फार लवकर तुम्ही अंधारातून बाहेर I पडाल. promise you this will वचन happen. देतो मी तुम्हा लोकांना आज. Because God told me to give this message. कारण देवाने मला सांगितलं की आज हा संदेश मी तुम्हाला द्यावा. Shall we look to God then? प्रभूकडे बघूया का मग. Father, I thank you and praise you for this morning. देव बाप्पा आजच्या सकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. The whole of Israel संपूर्ण इस्रायल depended on the little flame that was about to go out. त्या छोट्याशा समईवर अवलंबून होतं की जी समई ऍक्च्युली विझणारच होती, But पण it was still kept burning शमूएलाने ती जळती ठेवली. because of that little Samuel. त्या लहानशा शमूएलामुळे ती समई पेटती राहिली तर इस्रायल वाचलं. He may have been 7, 8, 9 years old. शमूएल तेव्हा 7, 8, 9 वर्षाचा असेल. But Lord, पण प्रभू Israel stood because of that little boy. इस्रायल उभं राहिलं त्या लहान मुलामुळे. Father, देव बाप्पा make us that kind of light in our house. आम्हाला त्या पद्धतीचा प्रकाश, आग आमच्या घरासाठी बनव That we may be a burning and a shining light. की आम्ही जळणारा आणि मग चमकणारा दिवा बनावं. Let these people be a burning and shining light for the church. हे सगळे लोक माझ्या चर्चसाठी जळणारे आणि चमकणारे दिवे बनू देत. That this land of Maharashtra will be blessed. की महाराष्ट्र आशीर्वादित व्हावं. That this state will be blessed. आमचं महाराष्ट्र राज्य आशीर्वादित व्हावं. हे राज्य आशीर्वादित व्हावं. Dapodi will be blessed. Pune will be blessed. पुणे आशीर्वादित व्हावं. And दापोडी finally, आशीर्वादित India will be व्हावं. blessed. सरते शेवटी भारत देश आशीर्वादित व्हावा. देश this- के लिए हमें रोना In this है. small Shiloh, या छोट्या शिलोमध्ये we are little Samuel, आम्ही छोटे छोटे शमूएल आहोत. keeping the burning flame alive. आम्ही ती वात पेटलेली ठेवतोय That Maharashtra will live. की महाराष्ट्र जगावं. This is what you want to tell us. तुला आम्हाला हेच सांगायचंय या उपदेशातून. Thank you, Father. धन्यवाद From देवा. today,
आजपासून each one of us, आमच्यातला प्रत्येक जण we have decided to keep that light burning. आम्ही ठरवलंय की आम्ही तो दिवा पेटलेला ठेवणार The आहोत. daughter will keep the flame running, the son will keep the flame running, the husband will keep the flame running, and the wife will keep the नवरा बायको मुलगा मुलगी सगळे ती वात पेटलेली ठेवणार आहेत and our house will stand. आणि आमचं घर उभं And our राहणार. house will be blessed. आमचं घर house आशीर्वादित will be होणार. prosperous. आमचं घर समृद्ध होणार. Even if your Samuel is 7 years old, 8 years old, 9 years old, जरी तुमचा शमूएल 7, 8, 9 वर्षाचा असेल, teach him to light the flame. त्याला शिकवा आग पेटवायला, म्हणजे त्याला In प्रार्थना other करायला words, शिकवा. how to pray, how to read the Bible. त्याला प्रार्थना कशी करायची शिकवा. त्याला बायबल कसं वाचायचं शिकवा. Let them read the Bible, let them pray. त्यांना प्रार्थना करणं शिकवा. त्यांना बायबल वाचणं फोन देण्या अगोदर त्यांच्या हातात बायबल द्या. Eli taught little Samuel एलीनं लहान how to शमूएलला answer to God. शिकवलं की देवाला कसं उत्तर द्यायचं, देवाच्या हाकेला ओ कसा द्यायचा. एलीने शमूएलला शिकवलं What to say when God speaks. की देव जेव्हा परत बोलेल तू काय सांगायचं मी तुला सांगतो. He taught him. एलीने शिकवलं त्याला. Say. And Samuel followed it up. आणि शमूएल त्यामागे चालला. His daddy didn't teach him, his mother didn't teach him because he was in the temple of God. त्याच्या स्वतःच्या आई वडिलांनी नाही शिकवलं कारण की तो घरी नव्हता, तो देवाच्या मंदिरात होता. Eli could not train his own children, but he said, I will surely train this boy. एली स्वतःच्या मुलांना नाही ट्रेनिंग देऊ शकला, पण एली म्हणाला या लहान शमूएलाला मी जरूर शिकवून जाणार आहे. जुनी पिढी शिकवून जाते, नवीन पिढीनी आचरणात आणून करावे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Lord, प्रभू bless all of them, O Master. सर्वांना आशीर्वादित कर. Let their flame be lit in Jesus' name. त्यांची वात पेटलेली असू दे येशूंच्या नावात. Let your blessings be released in their lives in Jesus' name. तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनात मोकळे होऊ देत येशूंच्या The Lord is नावात. saying, प्रभू सांगत आहे From today, आजपासून there will be more light in your house. तुझ्या घरात प्रकाश वाढणार आहे. Darkness will go in Jesus' name. अंधार तुझ्या घरातून येशूंच्या नावात जाणार आहे. Blessings will be released in Jesus' name. आशीर्वाद तुझ्या घरात मोकळे होणार आहेत. Not only your home, फक्त तुझं घर नाही, even the church will be lit up. चर्च सुद्धा The प्रकाशमान church will होणार be आहे. blessed in Jesus' चर्च सुद्धा name. येशूंच्या नावात आशीर्वादित होणार आहे. This land of Dapodi will be blessed in Jesus' हे name. दापोडी येशूंच्या नावात आशीर्वादित The होणार land आहे. of Pune will be blessed in Jesus' name. पुणे शहर येशूंच्या नावात The आशीर्वादित land होणार of आहे. Maharashtra will be blessed in Jesus' name. भारत महाराष्ट्र राज्य येशूंच्या नावात आशीर्वादित होणार We आहे. are ready to see a great change, oh God. एक मोठा बदल बघायला आम्ही तयार आहोत देव A बाप्पा. great change. एक मोठा बदल बघायला आम्ही तयार आहोत. Darkness is trying to invade in. अंधार आत यायचा प्रयत्न करत आहे, But from today, पण आजपासून the light will not allow the darkness to तो stay. प्रकाश त्या अंधाराला राहू देणार नाही. In the name of Jesus, येशूच्या come नावामध्ये on, take authority. चला सगळ्यांनी अधिकार घ्या. Every darkness in the land, आणि या देशातला राज्यातला सगळा अंधार, every spiritual darkness, सगळा आध्यात्मिक अंधार I command you in the name मी of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave our land in Jesus' name. सोड आमचा देश आणि राज्य येशूंच्या नावात. Every demonic forces Get out सर्व सैतानी शक्ती that are trying to bring darkness in our land, जी अंधाराला आमच्या देशात राज्यात शहरात आणत आहे, we break those powers in त्या Jesus' name. सगळ्या सैतानी शक्ती येशूंच्या नावात आम्ही तोडतो. In Get out! Jesus' name. Leave you devil in the name of Jesus. Light has come. प्रकाश आलाय, Light has come. प्रकाश आलाय. Darkness cannot comprehend it. अंधाराला नाही झेपणार तो. All the evil forces सर्व वाईट शक्त्या that are coming against us, ज्या आमच्या विरोधात येत आहेत, in the name of Jesus, we bind you. येशूंच्या नावात त्या सगळ्या सैतानी शक्त्या आम्ही बांधतो. Leave in Jesus' name. सोड सैताना येशूंच्या नावात. Leave our people in Jesus' name. आमच्या लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave God's people in Jesus' देवाच्या name. लोकांना येशूंच्या नावात सोड. You devil, सैताना, Jesus has defeated you on the cross. येशूने तुला वधस्तंभावर पराजय केला. You cannot touch our people. तू नाही आमच्या लोकांना हात लावू शकत. You cannot go against us in तू Jesus' नाही name. आमच्या विरोधामध्ये जाऊ शकत. We येशूच्या shall नावात not only survive, आम्ही केवळ टिकणार एवढं we नाही, shall overcome. आम्ही विजयी होणार. We shall take over. आम्ही ताबा घेणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात Blessings released in Jesus' name. आशीर्वाद मोकळे होणार. येशूंच्या नावात Healing will be released in Jesus' name. आरोग्य मोकळे होणार. येशूंच्या नावात Prosperity will be released in Jesus' name. समृद्धी मोकळी होणार. येशूंच्या नावात Peace will be released in Jesus' शांती name. मोकळी होणार. येशूंच्या नावात I release peace in the land. मी शांती या देशात या राज्यात मोकळी करतो. I release joy in this land. मी या राज्यात देशात आनंद मोकळा करतो. I release
release light in the land. मी या देशात आणि राज्यात प्रकाश मोकळा करतो. Every hindrances of the devil, सैतानाची सगळी अडचण leave in Jesus' name. सोड येशूच्या Come नावामध्ये. on, pray from your heart. चला हृदयापासून प्रार्थना करा. You are the lamp of God. तुम्ही देवाचा दिवा आहात You are keeping this land alive. आणि तुम्ही या राज्याला या देशाला जिवंत ठेवताय. Because of your prayer, तुमच्या प्रार्थनेमुळे our land will survive. आपलं राज्य आपला देश टिकणार आहे. Our land will be blessed. आपलं राज्य आपला देश आशीर्वादित होणार In the आहे. name of Jesus. येशूच्या नावात. If one little Samuel can keep Israel alive, एक छोटासा शमूएल संपूर्ण इस्रायल देशाला जर जिवंत ठेवू शकला, how much more all of us put together can do? आपण सर्वजण मिळून किती करू शकणार In the आहोत. name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. We are seeing peace flowing like a river. आम्हाला शांती नदीसारखी वाहताना दिसत आहे. We are seeing joy flowing like a river. आम्हाला आनंद नदीसारखा वाहताना दिसत आहे. We are seeing blessings released आम्हाला आशीर्वाद मोकळे झालेले दिसत आहेत and peace prevailing. आणि शांती टिकताना दिसतीये. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद दे बाप्पा. We believe you have heard our आमचा prayer. विश्वास आहे, आमची प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागितली. Amen and amen. आमेन. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Something mighty is going to happen in our land. काहीतरी महान कार्य आपल्या देशात राज्यात होणार आहे. God will give us a breakthrough. देव आपल्याला नवीन सुरुवात देणार आहे We will be blessed. आणि आपण आशीर्वादित होणार आहोत. Amen. Amen. We will overcome. आणि आपण विजयी होणार आहोत. God bless you people. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.